आपण त्वरित शतरक्षण लावून घ्या. आणि भारत, जसं तुम्ही उल्लेख केला, काल आपण काही गोष्टीचा उल्लेख केला होता. ज्यावेळेला धानिवचा संघ खेळला होता, कामनचा संघ खेळला होता, त्याच्यानंतर अर्नाळ्याचा संघ कालच्या दिवसामध्ये खेळला होता, त्यावेळेला बऱ्याच गोष्टीचा उल्लेख केला होता. वसई कोलीवाडा संघ ही या NC चषकाच्या 26 वर्षाच्या या इतिहासामध्ये या संघाची कामगिरी कशी राहिली. जसं चॅम्पियन झाले, दानिव चॅम्पियन झाला होता 2024ला, तो कालच्या दिवसामध्ये कदाचित थोडासा कमी पडला. अर्नाळ्याचा साईनाथ अर्नाळा संघ आज खेळतो. काही खेळाडू जे कालच्या दिवसामध्ये खेळल्यात ते होते जे चॅम्पियन संघामध्ये खेळले गेले होते, तो संघ देखील होता. एक असा संघ वसई कोलीवाडाचा आयवनचा कदाचित प्रत्येक वेळा चांगली कामगिरी केली पण चॅम्पियन बनू शकला नाही. अगदी रनरअपपर्यंत प्रवास त्याचा आपण 2021ला पाहिला होता. तर तो वसई कोलीवाडाचा संघ आणि टीम 94 कामन 2023 अक्षरशः 23-24 2 वर्षाची होती ना, 23-25ची, ते फायनलमध्ये प्रवेश करतात की काय असं वाटलं होतं आणि तिथून प्रवास त्यांचा संपला होता. पण यावर्षी ते टॉप 8मध्ये पुन्हा एकदा दाखल झाले आहेत. टॉप 4मध्ये येतात पण टॉप 4मधनं टॉप 2 जात नाही आहेत. आणि ते कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय झालेले 2 संघ, जयो दुर्गेश इलेव्हन अर्नाळा संघ आणि त्याच्यानंतर टीम 94 कामन, हे 2 संघ आहेत. आणि आजच्या दिवसामध्ये जसा उल्लेख केला, साईनाथ अर्नाळा 2 वेळा चॅम्पियन ठरला या NC चषकाच्या इतिहासामध्ये आणि दोन्ही वेळेला अंतर मोठं होतं. म्हणजे 2011 नंतर 9 वर्षाने ते चॅम्पियन झाले, 20ला चॅम्पियन झाले, म्हणजे 9 वर्षाचा कालखंड मागे गेला आणि 2020ला ते चॅम्पियन झाले होते. तर दुसऱ्या बाजूला आदिती इलेव्हन संतोष भुवन, जो मी उल्लेख केला होता, म्हणजे विकास दुबे, काजू यांनी अक्षरशः UPवरनं उत्तर प्रदेशवरनं काही खेळाडूंना पहिल्यांदा या मैदानावरती आणलं होतं आणि त्यावेळेला तो 2019ला तो चॅम्पियन झाला होता. त्यावेळेला आदिती इलेव्हन संतोष भुवन जे नाव होतं, सध्या कार्तिक इलेव्हन संतोष भुवन हा संघ खेळणार आहेत. त्याच्यानंतर श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी खेळेल दुसरा मॅच. 2017ला ते फायनलला आलं, फायनल नाही जिंकू शकले, त्याच्यामुळे ते रनरअप आहेत. आज 8 जे संघ खेळणार आहेत ना, त्यांचा पूर्ण इतिहास, टिवरी संघ ते कधी क्वालिफायच्या दिशेनं गेलाय का, एकाच वेळा फक्त गेलाय ज्या 4मध्ये जाताना, पण बाकीच्या वेळा नाही खेळाय तो. नारंगी संघ 2000 साली चॅम्पियन झाला, 2002ला नारंगी B चॅम्पियन झाला, 2025ला तो पुन्हा एकदा चॅम्पियन झाला. 2016 ते 2025 ही अशी वर्ष होती ना की 2016ला ज्यावेळेला सेमीफायनलमध्ये तो पराभूत झाला, त्यानंतर 9 वर्षानंतर तो फायनलचा प्रवेश झाला होता. तेजेल इलेव्हन वालीव म्हणजे सारंग वॉरियर्सला भरपूर वेळा खेळताना पाहिले, ते क्वालिफायचा एक मॅच बाकी राहतो त्यांचा दरवेळा. ज्यावेळेला ते पार करतील का ते इंटरेस्टिंग आहे. आणि दत्ताळी जुचंदर अगदी 2 वर्ष अगोदर 2024ला जर बघितलं ना, असं वाटलं होतं खारबाव संघावरती मात करून ते 2024ला फायनलला पोहोचतील, पण तिथे त्यांचा प्रवास थांबला गेला होता. आणि शेवटी गोकिवरीचा संघ खेळेल. आता गोकिवरीच्या टीममध्ये कोण खेळेल कोण नाही माहिती नाही, पण विजय जाधव यांचा संघ ज्यावेळेला पागदरे बॉईज या टीममध्ये विजय जाधव खेळले होते ना, त्यावेळेला 2 वेळा चॅम्पियन झाला. हा इतिहास आहे NC चषकाचा, ज्याचा लेखाजोखा आपल्यावर नक्कीच पोहोचला जाईल. पण आज चॅम्पियन संघ आहेत, वसई तालुकाचे संघ आहेत, त्याच्यामुळे आज रफ अँड टफ मॅच कालच्यासारखा नक्कीच होतील. साईनाथ अर्नाळा डिफेंडिंग चॅम्पियन आहेत, 2011 2020 ही 2 विजेतेपद त्यांच्याकडे आहेत. आणि त्यांच्यामधले काही खेळाडू 2020ची आजही बघतोय, जसं संदीप खरवत ज्यावेळेला टॉसला आले होते, त्या दोन्ही वेळेला चॅम्पियन टीमचा ते भाग राहिलेले आहेत आणि ते मैदानावरती दाखल होत आहेत. दुसऱ्या बाजूला विकास दुबे, काजू, जसा मी आदिती इलेव्हन संतोष भुवनचा उल्लेख केला होता ना, त्यावेळेला देखील काजू त्या टीमच्या सोबत होते, आजही मैदानावरती उतरल्यात. मजा येणार आहे मॅचला. नक्कीच मजा तर येणारच तुकाराम सर, ज्याप्रमाणे आपण सर्व आडाखाडा अगदी समोर ठेवला की कशा प्रकारे प्रवास प्रत्येक टीमनं ही चॅम्पियन ट्रॉफी उचलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्या चॅम्पियन ट्रॉफीपर्यंत संघ पोहोचू शकले नाहीत. मात्र नक्कीच 2026 27वं पर्व आहे, 2026चं पर्व, आणि हे पर्व आम्हाला जिंकायचं आहे. काही चुका घडल्या होत्या, त्या कारणास्तव आम्ही नक्कीच या स्पर्धेमधून बाहेर फेकलो गेलो होतो. मात्र यावेळेस आम्हाला पुढे निघायचं आहे. काही पायऱ्या आम्ही चढलो होतो, मात्र जो अंतिम टप्पा आहे, क्वालिफायचा जो टप्पा आहे, तो आम्हाला गाठता आला नाही. असे देखील आजच्या दिवसातील आपण काही संघांना पाहणार आहोत. तर एका साईडला पण या NCC ट्रॉफीला जिंकणारी टीम, चॅम्पियन टीम देखील आजच्या दिवसामध्ये खेळणार आहेत. मॅच ऑन. एका साईडला कार्तिक इलेव्हन संतोष भुवनचा संघ, तर एका साईडला साईनाथ अर्नाळा संघ. पहिली मॅच आजच्या दिवसातील दिवस दुसरा NCC ट्रॉफी 2026चा नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. स्ट्राईक एंडला आपण फलंदाज त्या ठिकाणी पाहतो विकास म्हणजेच काजू या नावानं पसंत देणारा खेळाडू आहे. ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न आहे, चेंडू मात्र अगदी निघून जातो एसटीच्या मागे. आणि त्यांच्या संवित आपण पाहतोय अनिल सावंत. हे आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये
कार्तिक इलेव्हन संतोष भुवनची. तर गोलंदाज आपण पाहतोय डेल्मॉन. बदल प्रत्येक टीममध्ये झालेत. आज तुकाराम सरांनी मगाशी सांगितलं की जवळपास 2001 आणि 2000 जवळपास 20 म्हणजे 9 वर्षाचा जो काळाखंड आतापर्यंत उलटला आहे. म्हणजे भरपूर घडामोडी पाहिल्या आहेत. यावेळेस इनसाइड आउटचा पटक्या एक्स्ट्रा कव्हर डीपला प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. फक्त सिंगल मिळणार. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन सुरुवात झाली आहे. स्कोरबोर्डला सुरुवात झाली आहे. विकास म्हणजे काजूच्या बॅटमधून निघालेली सिंगल. स्टार्ट झाला मॅच. ज्यावेळेला टॉस जिंकला त्यावेळेला सकाळचा सत्र आहे, त्याच्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय अर्नाला साईनाथ अर्नाला या संघाने घेतलाय. कालच्या दिवसामध्ये असा निर्णय झाला होता, पण धावा उभारल्या गेल्या होत्या. असं नाही की धावा नाही झाल्यात, रन झाल्या होत्या कालच्या दिवसामध्ये. आज बघूया, जसं काल टीम 94 धानिवच्या संघानं ज्यावेळेला पाठलाग करायचा होता त्यावेळेला आरामात तो पाठलाग देखील झाला होता. ऑफ स्टंपच्या बाहेर, जास्त बाहेर आहे. पंच इशारा करतात, वाईट बॉलचा इशारा पंचाकडनं होईल. आणि जसं आपण चर्चाही करणार आहोत या NC चषकाच्या 27 वर्षे, आपण 26 वर्षामध्ये काय काय घडले, काही क्षणाचे साक्षीदार तर भारतजी आपण देखील आहेत. झहीरभाई आमचे आहेत, मागच्या 7-8 वर्षामधले साक्षीदार ते देखील आहेत. स्विच करण्याचा प्रयत्न पाठीमागे निघून गेलं चेडू एसटीच्या हातात. काही वेळा या गोष्टीची विचारणा देखील होते बऱ्याच ठिकाणी आम्हाला, की इतक्या वर्षाचा लेखाजोखा कशा पद्धतीनं तुम्ही सांगू शकता. तर मी बोलतोय ते आयोजकांची जबाबदारी असते. ॲक्च्युली स्टॅटिस्टिक हे सगळं त्यांनी सेव्ह करून ठेवायचे आहे. या सगळ्या आठवणी आहेत, या आठवणी तुम्ही सेव्ह करायचे आहेत. कारण तुम्ही कदाचित 11वं वर्ष, 21वं वर्ष, 50व्या वर्षापर्यंत देखील जातील, त्यावेळेला हा सगळा लेखाजोखा समोर येणं गरजेचं आहे. हा फटका खेळला जरूर मिडविकेटच्या दिशेनं फटक्याला खेळे, जोपर्यंत थ्रो करतील 2 धावा आहे चेंडूवरती पूर्ण. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल तो 4 वरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना धावा आहेत धावफलकावरती 4. मी या षटकानंतर तुमच्या दिशेने येतोय भारतजी. कारण काय होते की ज्यावेळेला 2 दशकाहून पुढे एखादी स्पर्धा चालते ना, याचा अर्थ त्या कुठल्याही क्लबचं, मंडळाचं, संघटनेचा विचारा त्याच्यामध्ये 2री 3री पिढी आलेली असते. तर 2ऱ्या 3ऱ्या पिढीलाही कळायला हवं की या आपल्या कमिटीनं, या मंडळानं, या संघटनेनं किती वर्ष चांगलं काम केलेलं आहे, किती लोक याच्यामध्ये मेहनत करतात. त्यावेळेला अशी 25, 26, 27 वर्ष एखाद्या स्पर्धेचं आपण पाहू शकतात. कारण एखादी स्पर्धा सुरू करणं कदाचित थोडंसं इझी असतं, पण ती अविरतपणे चालू ठेवणं थोडंसं जिकिरीचं असतं, कठीण असतं. त्याच्यामुळे एखाद्या स्पर्धेचा ज्यावेळेला रौप्य महोत्सवी 50वं वर्ष असं जेव्हा साजरं केलं जातं ना, त्यावेळेला असा लेखाजोखा, हा इतिहास समोर आणणं हे देखील आवश्यक असतं. मिळणार तुमच्या दिशेनं, कारण चर्चा त्याही गोष्टीची होईल. उजव्या शीच्या बाहेर परफेक्ट पोझिशन मध्ये आले, बॅटचा पूर्ण चेहरा दाखवला, इनसाइड आउटवाला फटका, क्लास दाखवणारा अनिलचा चौकार. अनिलचा क्लास बघा. उजव्या ष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, अगदी गिरकी घेतली, मागचा पाय थोडासा मागे गेला आणि त्यानंतर फुल फेस ऑफ द बॅट कव्हरच्या डोक्यावरनं इनसाइड आउटवाला फटका खेळाय. धावा धापलकावरती येते 8. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, टप्पा थोडासा दूर ठेवला होता. जसं पाहिलं डेल्मॉननं फलंदाज पुढे सरसावतोय, लेन थोडीशी छोटी गेली, टप्पा थोडासा मागे टाकला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावफलकावरती येते 9 बिनबाद 9 सुरुवात. अनिल सावंत खेळतात 7 वरती, विकास दुबे खेळतात 1 वरती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 वरती. मी येतो आता तुमच्या दिशेनं, कारण ज्या गोष्टीवरती आपण चर्चा करतोय सध्या हे कॉमेंट्री बॉक्स आहे आमचं, दाखवलं जातं DBNच्या आमच्या जोडीनं. जर पाहिलं तर भारत पुन्हा एकदा जॉईन होतील कॉमेंट्री बॉक्समध्ये. नक्कीच तुकाराम सर, ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला, खरोखरच ज्यावेळेस आपण एखादी स्पर्धा ऑर्गनाईज करतो, ही स्पर्धा किती काळ चालेल आणि त्या स्पर्धेचं अपडेट ठेवणं गरजेचं आहे. आणि खूप चांगलं मी म्हणेल अपडेट आत्तापर्यंत तुम्ही मेंटेन ठेवला आहे. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळानं तो मेंटेन ठेवला आहे, कौतुक असेल. कारण आज जो काही कटआउट या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं, म्हणजे 2000 पासून सुरुवात झाली होती. 9 फेब्रुवारी 2000चा तो दिवस होता आणि त्या दिवसापासून सुरुवात झाली होती या NCC ट्रॉफीला. त्या वेळेपासून
तर आत्तापर्यंत म्हणजे 26 वर्षामध्ये जे कोणते संघ चॅम्पियन बनलेत, कुठल्या कुठल्या वर्षामध्ये चॅम्पियन बनलेत, त्यांची नावं अगदी ठळक अक्षरात त्या कटआउटवर लिहिले गेलेत. तो कटआउट ज्यावेळेस पुढे येतो त्यावेळेस बघा बरेचसे खेळाडू आपल्या टीमचं नाव शोधतायत की आम्ही देखील चॅम्पियन बनलो होतो, अमुक कुठल्या वर्षात बनलो होतो, हे मात्र काही टीम त्या ठिकाणी ते नाव शोधतात. ज्याप्रमाणे आपण मगाशी उल्लेख केला, खास करून अर्नाळा संघाचा उल्लेख केला, त्यानंतर संतोष भुवनचा उल्लेख केला. बघा आल्याला लगेच अर्नाळा टीमचे कॅप्टन ज्यावेळेस पुढे आले त्यांनी पाहिलं, हां आम्ही 2001ला चॅम्पियन बनलो होतो, 2020ला आम्ही चॅम्पियन बनलो होतो आणि त्या 2001 आणि 2020च्या चॅम्पियनचा मी साक्षीदार होतो. या सगळ्या आपण बाबी आजच्या दिवसामध्ये पण ज्याप्रमाणे तुकाराम सरांना जी माहिती दिली, म्हणजे आज जे 8 संघ खेळणार आहेत ते 8 संघ बघा, त्या 8 संघाचा प्रवास मी म्हणेन खूप चांगला होता. काही संघ क्वालिफायच्या दिशेनं वाटचाल केली, काही संघांना जवळपास दुसरी फेरी, काही संघांना जवळपास या ठिकाणी महाग पडली होती, दुसऱ्या फेरीतून काही संघ पुढे पराभूत झाले होते, तर काही संघ अक्षरशः क्रमांक 4ची ट्रॉफी उचलण्यापर्यंत त्यांच्या मजल गेली होती. या सगळ्या घडामोडी आजच्या दिवसामध्ये तुकाराम सरांच्या सोबत नक्कीच त्या शेअर केल्या जाणार आहेत. पहिले षटक संपले, धावसंख्या फळकावर लावली ती म्हणजे 9. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या कालच्या आपण दिवसाच्या जर घडामोडी पाहिल्या तर कालच्या दिवसामध्ये आपण 6 धावा, 5 धावा, तब्बल 21 धावा आणि 22 धावा देखील मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये पाहिल्या होत्या. आणि ज्याप्रमाणे टॉस जिंकून प्रथम शतरक्षण घेण्याचा जो निर्णय साईनाथ अर्नाळा या टीमने घेतलाय, कारण बघा या साईनाथ अर्नाळा टीममध्ये मी तर म्हणे तुकाराम सर बहुतांश असे खेळाडू जे लेदर क्रिकेट खेळत आहेत. गोलंदाज तयार, स्ट्राईक हँडला आपण पाहतो त्या ठिकाणी मिस्टर अनिल सावंत. यावेळेस डाऊन द लेग स्टंप पंच वळतायत, वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. अवांतर धावेत भर, धावत संख्या झाली ती 10. अब्रम या गोलंदाजाला तुम्ही पाहू शकाल, षटक क्रमांक 2. जसं तुम्ही साईनाथ अर्नाळाचा उल्लेख केला, काही अनुभवी खेळाडू आहेत, म्हणजे जसं आपण संदीपचा उल्लेख केला, प्रमोद तिथे मैदानावरती दिसतोय आणि त्यांच्या जोडीला काही यंगस्टर आहेत. कदाचित ही पुढची जी स्टेप आहे किंवा पुढची पिढी सध्या साईनाथ अर्नाळाची या सामन्यामध्ये खेळताना आपण जी दिसतंय, अब्राहिम नारंगी काडियांकडनं स्वीप करायचं होतं, धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. थोडंसं टेन्शन वाढवलं होतं. अभी अनिल सांगतात भाई काजू भाई क्या दौड़ने की आवश्यकता है, पहिला देखने तो दो गेंद कहा गई है. अनिल तेच सांगत होते, पहिला मला चेंडू तर बघू द्या कुठे गेलाय, कारण असा फटका खेळला होता ना अनिल सावंत यांना कदाचित लक्षातच नव्हतं की चेंडू कुठे गेला. रिप्ले बघा, अब्राहिमचा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर होता, उजव्या एसटीच्या बाहेरनं स्वीप करायचा होता. अनिलला माहिती नव्हतं की चेंडू कुठे गेला, ते चेंडू पाहत राहिले, तोपर्यंत काजूबाई निकल गए थे. अच्छा एक थोडीशी अच्छी है भाई, स्टंप पे नहीं लगी, नहीं तो काम होता था तमाम. या क्षणाला धावा फलकावरती येत्या 10. नक्कीच काम तमाम झालं असतं काजूबाईचं, यात काही शंका नाही आहे. आणि बघा बाहेरचा चेंडू होता, डाऊन द जवळपास आउटसाईड ऑफ स्टंप, भरपूर बाहेरचा चेंडू मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. शफल होऊन यावेळेस शॉर्ट बॉलला चांगल्या प्रकारे खेळला गेलाय आणि तितक्याच चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलं गेलं. शॉर्ट लेग रिजनमध्ये सिंगल फक्त इथे मिळणार. 1 संघ पुढे सरकतोय, धावत संख्या झाली आहे फळकावर ती म्हणजेच 11. षटक क्रमांक आपण दुसरा पाहतोय. जसं मी उल्लेख केला बघा, हा फटका बघा, हा ट्रॅव्हल होत होता, हा चेंडू शॉर्ट फायनलचे क्षेत्ररक्षक डिऑन, दॅट्स अ यंगस्टर आहे, अगदी नवीन खेळाडू आहे, पण फिल्डिंग काय केलंय त्याला माहिती आहे. पहिली प्रायोरिटी ती चेंडूला थांबवणं, क्लीन गॅदर करणं नाहीये, पहिला तो चेंडू चाललाय ना त्याला थांबवणं. कारण बघा एस टीमध्ये प्रवास करणारे काही खेळाडू आहेत, फार पूर्वी एस टीची टॅगलाईन आली होती, हात दाखवा गाडी थांबेल. आता मागे याने हात दाखवला आणि चेंडूला थांबवलंय, हे महत्वाचं आहे. शेवटच्या क्षणी फटका थोडासा मॅन केला, हलक्या हाताने खेळला, चेंडूला कव्हरच्या त्या खाली क्षेत्रामध्ये खेळला. जोपर्यंत मिड ऑफचा क्षेत्ररक्षक डाव्या बाजूला जाईल, फील्ड करेल, तोपर्यंत 1 धावे चेंडूवरती पूर्ण फटका कमिट केला होता. मागच्या थोडीशी उसळी जी मिळाली ना, त्यानंतर बॅट थोडीशी मॅन केली, ड्राईव्ह नाही केला, हलक्या हाताने खेळलाय. स्कोर झालाय तो 1.2 षटकांचा खेळ. धावफलकावरती धावा आहेत त्या 12. खूप चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला मी तर म्हणेन, कारण जी लाईन यूज केली जाते आउटसाइड ऑफ स्टंप, अप्रतिम गोलंदाजी, एक चांगली लाईन त्यांनी लेन. यावेळेस देखील आपण शॉर्ट बॉल पाहिला, अगदी पूर्णतः बॉडीला स्विंग करून अचूक फटका खेळला गेलाय. चेंडू मात्र फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं फरार. 4 धावांसाठी चौकार. तितकी काय खराबी नव्हती, कारण उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू होता. हा चेंडू बघा, अब्राहिमचा चेंडू उजव्या एसटीच्या भरपूर बाहेर होता, हे तर शफल केलं होतं, त्यानंतर थोडंसं डिफ्लेक्शन झालं,
जे बॅटला लागलं ना ते पुरेसं होतं आणि त्यानंतर चेंडू डीप झाला आणि इतका की पहिला तर यष्टीरक्षक बीट झाले, शॉर्ट फायलिंगचे क्षेत्ररक्षक बियॉन गेले, पण यावेळेला सक्सेस नाही झाले कारण आता वेग जास्त होता, डिफ्लेक्शन जास्त थोडंसं होतं आणि त्या वेगामुळे चेंडू सीमारेषा पार गेलाय. धावा धापलकावरती येते 16 1.4 षटकांचा खेळ झालाय. अनिल सावंत बॅटिंग करतात, 7 चेंडूवरती 12 धावा आतापर्यंत त्यांच्या खात्यामध्ये जमा झाल्यात. आता पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न बॅकवर्ड करायला लागला क्षेत्ररक्षक, जोपर्यंत पोचतील 1 धावे चेंडूवरती. पुन्हा अनिल सावंतचा फॉर्म चांगला आहे, म्हणजे ज्या एका स्पर्धेचा उल्लेख आम्ही केला ना विजय मामा चषकामध्ये, त्यावेळेला चॅम्पियन संघ झाला होता ना, त्याच्यातला अनिल सावंत यांचा वाटा मोठा होता. बॅटिंग करताना त्यांची बॅट अगदी तळपलेली होती. तो फॉर्म त्यांचा सध्या याही सामन्यामध्ये दिसून येतोय. असं म्हणू शकतोय आपण की तिथून सोडलेली स्पर्धक अगदी इथे पकडले असा आपण एक अंदाज वर्तवू शकतोय, ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला. कारण विजय मामा चषकाला तितके दिवस झाले नाहीयेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस ऑफ साईडला एक जोरकस फटका खेळला होता, यावेळेस चुकी काढली होती. थ्रो जर चांगला आला असता या ठिकाणी तर नक्कीच काजूबाईच्या अडचणी वाढल्या असत्या, इतकं मात्र निश्चित होतं. मात्र नशिबाची साथ, व्यवस्थित क्रीजमध्ये पोहोचते. थ्रो देखील चांगला पाहायला मिळत नाहीयेत. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावर आहेत त्या बिनबाद 17 धावा. मिड ऑफला चेंडू गेला होता, थ्रो थोडासा वाईड आला, कदाचित तो गॅदर करायला हवा होता कि नहीं, लेकिन काजू भाई 2 बार ऐसा हुआ है, पीछे मुड़ के देख रहे अनिल क्या चल रहा है. well, कभी कभी ऐड आती है ना तो बोलता क्या चल रहा है, बोलता फॉग चल रहा है. यहाँ थोड़ा मिसअंडरस्टँडिंग चल रहा है, फॉग नहीं चल रहा है लेकिन थोडासा मिसअंडरस्टँडिंग चल रहा है. दोघांमध्ये कॉलिंगमध्ये चुकी झाली होती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 17 धावा होत्या, 17वरती कचरा आला होता या क्षणाला. चर्चा तिथे मैदानावरती देखील झाली, कारण हा जो संघ आहे काही यंगस्टरला घेऊन खेळतोय साईनाथ हरणाला, त्याच्यामुळे संघाची जी बांधणी केली ना, जी प्लेइंग 11 खेळतात ना, याच्यामध्ये मी जसा उल्लेख केला अनुभवी आहेत, एक्सपिरियन्स आहे. काही खेळाडू तर काही नवोदित आहेत, काही पहिल्यांदाच खेळतात, काही थोडंसं खेळल्यात, असे नवोदित खेळाडू आहेत. कदाचित त्यांच्या जोडीनं पाठीमागे बिहाइंड द विकेट जर पाहिलं तर संदीप खरवते यांचंही मार्गदर्शन त्यांना लाभणार आहेत. 2 षटकं संपल्यात. धावा धापलकावरती 17 धावा फलकावर लागल्या गेल्या. 2 षटकांचा खेळ संपला आणि एक जर जमेची बाजू म्हटलं तर आतापर्यंत एकही विकेट गमावली नाहीये. कार्तिक 11 संतोष भुवन या टीमनं चांगल्या प्रकारे मी तर म्हणेल ही जोडी जमलाय. एका साईडला आपण पाहतोय ती म्हणजेच अनिल सावंत यांना, एका साईडला पण विकास दुबे म्हणजे काजूभाई. खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत अनिल सावंतकडून केली गेली आहे. जो उल्लेख तुकाराम सरांनी केला की जो फॉर्म म्हणजे सर्वाधिक एक हिस्सा, जो चॅम्पियन बनण्याचा सर्वाधिक मोठा हिस्सा जर कोणाचा असेल तर अनिल सावंत यांचा आहे आणि तोच खेळाडू स्ट्राईक एंडवर. गोलंदाज पुन्हा एकदा आपण एक नौका गोलंदाज करण वैती या गोलंदाजाला पाहतोय. ओ चांगला चेंडू आहे, अगदी यष्टीवर मारा केला होता, खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला. चेंडूला कौतुक असेल. बॅटर सफल झाल्यानंतर अगदी बॅटरला फॉलो केलं गेलं. स्टंप उडवण्याचा पुरेपूर प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. खूप चांगला चेंडू, गुड बॉल. सुंदर गोलंदाजी. जसं आपण साईनाथ हरणावरती चर्चा करतोय की बिहाइंड द विकेट प्रमोद लिहिली, त्यानंतर आपण संदीप खरवत आहेत, डॉन आहेत, डेल्मोहन पाठीमागे नेस्टर आहेत आणि या सर्वांचा अनुभव त्यांना नक्कीच फायदेशीर ठरू शकेल. आणि ते नवीन पिढीला सांगतात जी कामगिरी त्यांनी केली ना तशीच कामगिरी तुम्हालाही करायची आहे. समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केलाय, 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केले. थोडंसं कूल डाऊन थोडंसं व्हावं लागणार आहे. 18 धावा धापलकावरती आहेत. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर 9च्या आसपास सरासरी प्रत्येक ओव्हरमध्ये राखताना संघ दिसतोय तो कार्तिक 11 संतोष भुवनचा संघ. 2.3 षटकांचा खेळ. धावा धापलकावरती 19. थोडंसं नक्की सावध सुरुवात पाहायला मिळते या ठिकाणी. आउटसाइड ऑफस्टम्प, जवळपास ऑफस्टम्पच्या भरपूर बाहेर हा चेंडू तळला होता आणि या ऑफस्टम्पच्या बाहेरील चेंडूला मात्र ऑन साईडला क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एक चांगली लाईन त्यांनी लिहिली आणि खास करून तुकाराम सर एक वैशिष्ट्य या ठिकाणी आपण रिच वाईट जे ऑप्शन ठेवलं आहे ते रिच वाईटचा बहुतांश गोलंदाज फायदा घेत आहेत. आता थोडंसं जसं टेनिस बॉल क्रिकेट थोडंसं प्रगत होत चालले, काही बदल झाले आहेत. हा कोटाप्याचा चेंडू होता, तुम्ही उल्लेख केला रिच वाईट. हा फलंदाजी अगदी रिच मध्ये होता, रेंज मध्ये होता आणि रेंज मध्ये ठोकलाय. आजच्या दिवसाचा पहिला 6 षटकार.
यावेळेस देखील चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा डाऊन ऑफ स्टंप. यावेळेस ऑफ साईडला डीपमध्ये चेंडूला खेळलं गेलं. एक धाव नक्कीच मिळणार. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. 2 धाव मिळते. यावेळेस देखील चांगली लाईन पाहिली आपण. एक षटकार आल्यानंतर शॉर्ट बॉल टाकला होता आणि शॉर्ट बॉलला मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर टाकलं गेलं. आणि यावेळेस जर आपण पाहिलं तर एक प्रकारे म्हणायचं गेलं तुकारामचा वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला गेला होता. फुलर लेन रेल्वे जसं तुम्ही चांगला उल्लेख केला, कारण लेंथ ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवली होती. आणि जो टप्पा होता ना तो गुडलेनच्या पुढे, हा जो टप्पा पण हा क्लास आहे. अरे भाई ये क्लास आहे, हा दर्जा आहे. दॅट्स अ क्लासिकल दर्जेदार अनिल सावंत यांचा क्लास दर्शवणारा क्लासिक दर्जेदार षटकार. शॉट ऑफ द डे म्हणावा लागणार. अगदी दूरवरती होता, अगदी दूरवरती होता. काय फटका खेळलाय, सुंदर फटका. हा फटका खेळलाय, अगदी लांबवरती होता. पण बॉटमॅनचा काय वापर बघा, उजव्या एसटीच्या बाहेर. ओ ताकद आहे, टायमिंग आहे, सर्व काही आहेत. आणि सध्याच्याकडे अनिल सावंत यांचा फॉर्म दन आहे. ताकद, टायमिंग विथ फॉर्म मध्ये असल्यानंतर फलंदाज कसाही खेळा. आणि बरोबर त्या चेंडूला पाठवले बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकार. धावफलकावरती नजर टाकूया. पहिले 3 चेंडू चांगले हाताळले, नंतरच्या 3 चेंडूवरती 14 झाल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. 11च्या सरसेनं धावा आहेत धावफलकावरती 33. जोडीचे नक्कीच सामने रंगणार, यात काही शंका नाही. कालच्या दिवसामध्ये देखील काही सामने आपण रंगताना पाहिले होते, तर काही ठिकाणी आपण पाहिलं तर एकतर्फी मॅचेस देखील कालच्या दिवसामध्ये पाहिल्या होत्या. भरपूर काही घडामोडी पाहिल्या. 70 धावा, 57 धावा, 60च्या पलीकडे देखील आपण धावत संख्या पाहिली. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आम्ही जो छेडला होता कालच्या दिवसामध्ये, 6 षटकांच्या मॅचेस तुम्हाला कंपल्सरी खेळायचे आहेत. त्याच्यामुळे तुमची मानसिकता आहे. तुकाराम सरांना काल देखील म्हटलं होतं की 6 षटकांच्या ज्यावेळेस सामने तुम्ही खेळता त्यावेळेस तुमची मानसिकता कशी असायला हवी, हे 6 षटकं खेळण्यासाठी. आता मागचा फटका तुकाराम सर काय अप्रतिम खेळला गेला त्या ठिकाणी. अप्रतिम, नक्की चांगला उल्लेख तुम्ही केला, कारण बऱ्याच वेळेला आपण अप्रतिम म्हणत नाहीयेत. हो, आता त्याला मॅच करण्याचा प्रयत्न, अगदी अनिल सावंत यांच्या खेळीला मॅच करण्याचा प्रयत्न विकास अर्थात काजूभाई देखील करतायत. फुलटॉस बॉल होता, स्वीप केला होता आणि पाठीमागे बघत राहिले. भाई वाह खिलाडी था क्या वाह देख रहे विकास भाई, ज्या मैंने खेला ना शायद उधर खिलाडी था की बाद में आया. कारण एक बरोबर एम धरून मारला होता, नेम धरून मारला होता. या चेंडूला स्कोर 34 झालेत. वेग वाढवलाय यावेळेस. सुरुवातीची पॉवर प्लेची 2 षटकं जर आपण पाहिलं तर जवळजवळ 8 ते 9च्या करंट रन रेटने खेळतो. यावेळेस नक्कीच तो जवळपास करंट रन रेट वाढवण्याचा प्रयत्न, म्हणजे जवळपास 65 ते 70 धावा बनवण्याचा प्रयत्न सर. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, खोलवा टप्प्याचा चेंडूचा फ्लिकचा पटका, चेंडूचा डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. सिंगल, फक्त सिंगल. पैकी नक्कीच त्या ठिकाणी चांगली केली नव्हती, मात्र दुसरी धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला नाहीये. सिंगल मिळतोय. या सिंगलला स्कोरबोर्ड पुढे सरकतोय. धावत संख्या झाली आहे ती तब्बल 35. जसं तुम्ही उल्लेख केला बाबा, सिंगलच मिळते. इथून डगआउट मध्ये भरपूर आवाज आला की भागो, पण काय झालं, 2 वेळा धावत होता वचावल्यात ना. थोडासा डर है भाई, थोडासा डर है मन में. या वो डर भी बिल्कुल जरूरी होता है. थोडीशी भीती मनामध्ये जरूर आहे. उजव्या एसटीच्या बाहेरनं चेंडू ऑन ड्राईव्ह करायचा होता. फिल्डिंग करतील तोपर्यंत डीप मिड विकेटला नाही सर. वेगाने चेंडूवरती आले, फक्त सिंगल रन. पहिले 3 चेंडू चांगले हाताळलेत अब्राहिमने. या 3 चेंडूवरती 3 सिंगल गेल्यात. मागचं षटकही असं होतं, पहिले 3 चेंडूवरती 2 धावा गेल्या होत्या, नंतरच्या 3 चेंडूवरती 2 सिक्सर आले होते. याचा अर्थ सुरुवात तुम्ही चांगली करता, एंड चांगला करायचा आहे. अब्राहिमच्या पहिल्या स्पेलच्या विषय म्हणायचं गेलं, खूप चांगला पहिला स्पेल. आपण तुकाराम सर पहिला फक्त एक चौकार जरी गेला तरी मात्र काही चेंडू डॉट टाकले होते. ओ यावेळेस देखील एक चांगला चेंडू आहे, खूप चांगली लाईन त्यांनी लाईन शपल लावून खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी बॅटरला फॉलो करून यावेळेस रिच वाईटच्या अगदी क्लोज हा चेंडू टाकला गेलाय. कौतुक असेल. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू हाताळला गेलाय आणि ते वारंवार हाताळायचं आहे, कारण ज्यावेळेला नारंगी खाडी एंडकडनं जर रन झाल्या तर मात्र कठीण होऊन बसेल. या साईडने रन होतात,
नेहमीच आपण कैलासवासी नितीन गणपत पाटिल पवेलियन है ना, पवेलियन एंड से रन बनते हैं बिल्कुल, हर 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 किसी ने देखा है, लेकिन खाड़ी एंड से रन बनेंगे तो दोनों तरफ से रन बनेंगे ना, तो रनों की रफ्तार बढ़ जाएगी, रन वेग थोडासा वाढला जाईल या धावांचा, आणि तेच अब्राहिमला रोखायचं आहे. आता उजव्या एसटीच्या बाहेर गेले होते, उजव्या एसटीच्या बाहेर गेले होते, अगदी त्या लाईनपर्यंत गेले होते, त्याच्यामुळे पंचांनी तेही पाहिलं होतं. आता नुकताच तुम्ही उल्लेख केला होता ते रिच वाईटचा, कदाचित त्याचा फायदा सध्या गोलंदाजाला होतोय. पहिला 3 सिंगल, त्यानंतर 2 डॉट बॉल. हा चेंडू बघा उजव्या एसटीच्या अगदी बाहेर आले होते, त्याच्यामुळे अगदी जवळ चेंडू निघून गेलाय. डॉट बॉल, 2 डॉट बॉल. 36 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तब्बल 4 षटक प्रगतीपथावर. गोलंदाज तयार त्या ठिकाणी. ऑन साइडला यावेळेस अगदी बॅटच्या पट्ट्यात आला होता, सोडणार नाहीये, चेंडूला पाठवून दिलं वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. अगदी मेरिटवरून खेळला गेला. खूप चांगली षटक हाताळलं होतं अब्राहिमनं. सलग 3 चेंडू, सिंगल सिंगल, त्यानंतर आलेले 2 डॉट बॉल आणि त्यानंतर मात्र आलेला हा षटकार. म्हणजे ज्याप्रमाणे आपण पहिल्या स्पेलचा जर आपण विचार केला अब्राहिमच्या, तर पहिला स्पेल देखील अशाच प्रकारे हाताळला होता. 3 सिंगल आले होते, 2 डॉट बॉल आले होते, त्यानंतर एक चौकार देखील अब्राहिमला ठोकला गेला होता. तशाच प्रकारे हा स्पेल आपण पाहिलाय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावर तुम्ही पाहू शकाल कार्तिक 11 संतोष भुवन या टीमची बिनबाद 42 धावा. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. कालच्या दिवसामध्ये आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पाहिला आणि आज आपण या स्पर्धेचा दुसरा दिवस पाहतोय. कालच्या दिवसामध्ये आपण नक्कीच आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. जयूला आपण त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली. जयूचा देखील तुम्ही कटआउट अगदी खेळपट्टीच्या मागे पाहू शकाल. ओ यावेळेस फुल टॉस मिस केलाय. बॅटला ब्रश करून चेंडू मात्र फ्लाइंग स्लिप रिझनमध्ये निघून गेला होता. स्वतःवर नक्कीच नाराज असतील. देहबोली तुम्ही पाहू शकाल त्या ठिकाणी गजूबाईची. अगदी हा चेंडू मिडल होणं गरजेचं होतं, मात्र या ठिकाणी बॅटला ब्रश करून चेंडू यशच्या मागे निघतोय. सिंगल मिळणार. सिंगल धावा संख्या झाली आहे तब्बल 43 धावा फलकावर. प्रोजेक्टर स्कोर जर आपण पाहिला तर ज्या करंट रन रेटने खेळतोय जवळपास 60च्या पलीकडे. गोलंदाज तयार. यावेळेस ऑफचा चेंडू ऑन साइडला खेळलाय, हवेत खेळलाय, मात्र शतरक्षकाला त्या ठिकाणी अंदाज घेता आला नाहीये. कदाचित प्रयत्न केला असता हा झेल देखील होऊ शकला असता, मात्र चेंडू 1 बाउन्स निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. खास करून फटके आज खेळलेत अनिल सावंत. बघा हे फटके बनवलेत मी म्हणे तुकाराम सर, कारण भरपूर सफल होऊन अगदी चेंडूला खेळले गेले. यावेळेस देखील तशाच प्रकारे आज तो खेळ आहे. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर NCC ट्रॉफी मधून हा एक धमाका षटकार. जे शांत होते, पण बाई ती वादलापूर्वीची शांतता होती. थोडेसे शांत होते आम्ही, पण आता वादळ आले. ये आंधी आहे, तुफान आहे, हे जलजला आहे. मागच्या 2 चेंडूवरती 2 सिक्सर. आता नेक्स्ट लेग कटर नेस्टर थंबा, असं इंटरनॅशनल क्रिकेट ज्याने खेळलेलं आहे तो आहे नेस्टर, पण त्याच्यावरती आक्रमण केले. कारण जो फॉर्म आहे अनिलचा, आपण ओमानच्या संघाला खेळताना पाहिलं होतं T20, त्यावेळेला नेस्टर. आता पुन्हा एकदा टॉस स्टॉप डिलिव्हरी.
मागचे 2 चेंडू चांगल्या पद्धतीनं निर्धार हाताळलेत. आजपासून T20 वर्ल्ड कपला देखील सुरुवात होणार आहे आणि भारतीय वंशाचे म्हणजे इंडियन काही खेळाडू भरपूर आहेत त्या पूर्ण वर्ल्ड कपमध्ये. आता पुढ्यातला चेंडू अगदी बॅट स्विंग जोरात आहे आणि 50वा पहिलं अर्धशतक NC चषक 2026 मधलं अनिल सावंत यांच्या नावावरती. NCC ट्रॉफी 2026 मधील पर्व 27व आणि या स्पर्धेतील हे पहिलं अर्धशतक. 22 चेंडू आणि 22 चेंडू मध्ये ठोकले आहेत 51 धावा. अनिल सावंत काय जबरदस्त बॅटिंग केले. उल्लेख केला होता तुकाराम सरांना की मागचा आठवडा म्हणायला काय हरकत नाही, येत्या सोमवारी मागच्या सोमवारी जी स्पर्धा पूर्ण झाली होती त्या ठिकाणी विजय मामा चषकामध्ये अफलातून बॅटिंग या अनिल सावंतनं केली होती. त्यावेळेस मी तुकाराम सरांना म्हटलं होतं जाहीर की कदाचित तिथून स्पर्धा सोडली आणि इथून मात्र ही स्पर्धा अनिल सावंतनं पकडले. काय बॅटिंग केले आज, प्रभावी बॅटिंग. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहतोय एक पहिलं अर्धशतक. बॅक अँड व्हील तुम्ही पाहू शकाल कशा प्रकारे कुठल्या क्षेत्रामध्ये अनिल सावंतनं सर्वाधिक धावा बनवल्या आहेत. 22 चेंडू 51 धावा. टीम पोहोचते ती तब्बल 59 या धावसंख्येवर. 5 षटकांचा खेळ संपलाय. अंतिम षटक आपण पाहू शकाल त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. मात्र काय बॅटिंग, खास करून नेस्टरच्या अगेन्स्ट एक जबरदस्त बॅटिंग. 2 षटकार 1 चौकार. काही चेंडू नक्कीच नेस्टरनं चांगल्या हाताळले, मात्र जबरदस्त खेळी. आणि तो फॉर्म आहे जसं तुम्ही चांगला उल्लेख केला. तिथून जो गवसलेला सूर आहे ना तो कायम ठेवलेला आहे तो अनिलनं. शेवटचं षटक आहे. या शेवटच्या षटकामध्ये किती धाव होतील त्याच्या अगोदर आपण 2 संघांना विनंती आहे. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी आणि टिवरी स्पोर्ट्स चला रिपोर्टिंग करा आणि टॉससाठी रेडी राहा. टिवरी संघ आणि कोपरी संघ दोन्ही टीमनं रेडी राहायचं आहे. टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. यानंतरचा होणारा मॅच श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी आणि टिवरी स्पोर्ट्स या 2 संघादरम्यान यानंतरचा होणारा सामना. आता प्रोजेक्टेड स्कोर दिसतोय 71 याला कारण आहे मागच्या षटकामध्ये आलेले ते 3 सिक्सर 3 षटकार. अकोटाप्याचा चेंडूचा हुकचा प्रयत्न बॅटच्या वरच्या टोकाला लागलाय. स्वतः यष्टीरक्षक जातोय समजलेली आणि त्यावर तो टिपचा झेल. एक चांगली पार्टनरशिप. 59 धावांची भागीदारी संपुष्टात आल्यात. विकास फलंदाज बाद. वाटचाल आहे, मात्र 59 धावांची पार्टनरशिप आपण या ठिकाणी पाहिली. कार्तिक इलेवन, संतोष भुवन आणि बघा जरी मी म्हणेल त्या ठिकाणी जवळपास अनिल सावंत अर्धशतक झळकावलं या स्पर्धेमधील पहिलं. मात्र त्यानं 7 काजूने देखील चांगले दिले. कुठेतरी सिंगल डबलचा खेळ काजूचा देखील पाहिला. जास्तीत जास्त स्ट्राईक अनिल सावंत यांना रोटेट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न काजूने केलाय. कारण एका साईडून अनिल सावंत ज्या प्रकारे खेळतोय त्या प्रकारे त्या खेळाडूला सर्वाधिक चेंडू खेळण्यासाठी मिळायला हवेत. हा मात्र प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी काजूबाईचा होता. पहिली विकेट डाऊन. 59 धावसंख्येवर पहिला गडी बाद झालाय. दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजेच देवा सिंग. हा देखील एक नामवंत खेळाडू आहे. स्फोटक खेळाडू म्हणून खास करून एक ओळख देवा सिंग यांची आहे. अंतिम षटक आहे. पहिल्या चेंडूवर नक्कीच डेल्मॉननं या ठिकाणी सफलता प्राप्त केली. सुरुवात या पहिल्या इनिंगची सुरुवात देखील डेल्मॉननं केली होती आणि शेवट देखील डेल्मॉन करतोय. अंतिम षटक देण्यासाठी हा गोलंदाज येतोय. नारंगी खाडी एंडच्या दिशेनं गोलंदाज तयार. चांगला चेंडू आहे, वेगवान चेंडू आहे. ऑफ साईडला ड्राईव्ह करायचं होतं मात्र बॅटला ब्रश करून चेंडू येतोय फ्लाइंग स्लिप रिझर्व्हमध्ये. सिंगल फक्त मिळणार या ठिकाणी. पहिला स्पेल जर आपण डेल्मॉनचा पाहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचा होता. पहिल्या स्पेलमध्ये पॉवर प्लेमध्ये फक्त डेल्मॉननं दिल्या होत्या 8 धावा आणि आता मात्र स्लॉग ओव्हर हा गोलंदाज हाताळतोय. 2 चेंडू मात्र अतिशय सुंदर हाताळत. पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केली आणि दुसरा चेंडू देखील आपण पहिला फक्त सिंगल प्राप्त करतोय. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. धावा झाल्यात फळकावर त्या 60. गोलंदाज तयार. नारंगी खाडी एंडच्या दिशेनं
ओ यावेळेस समोरच्या दिशेनं अगदी मी तर म्हणेल आदरणीय उपमुख्यमंत्रींचा जो कट आउट आहे त्या अगदी त्याच्या समोर असतो खेळला गेला होता. जबरदस्त फटका, एक मानवंदना देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता मी तर म्हणेल. सुरेख त्या ठिकाणी शतरक्षण देखील केले गेले. अगदी बाउंड्री लाईनवर त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप केलं गेलं. काही धावा आपल्या टीमसाठी सेव्ह केल्या. 2 धावा या ठिकाणी आपल्या टीमसाठी सेव्ह केल्यात. या 2 धावा संख्या झाली ती तब्बल 62-62. लॉस ऑफ 1 विकेट. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. समोरच्या दिशेने चेंडू गेला होता. फिल्डिंग चांगलं गेले. आपल्या टीमसाठी बहुमूल्य 2 धावा नक्कीच आपल्या टीमसाठी वाचवल्या. जसं अजितदादांचा उल्लेख केला. अगदी या स्पर्धेच्या निमित्तानं पुन्हा एकदा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली असणार आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामधले सर्वांचं लाडकं असं आहे दादा. त्याचं निघून जाणं प्रत्येकाच्या मनाला चटका देऊन जाणारी ती घटना होती. आणि दुसरा डाव्या बाजूला एक कटआउट आपण बघतोय आपल्या अरणायचा अगदी हसतमुख चेहरा जयेश घरत. मागच्या वर्षी त्याचंही अपघाती निधन झालं आणि त्याला देखील या NC चषकाच्या निमित्तानं अगदी श्रद्धांजली असणार आहे. धावा धावफलकावरती आहेत 63-63. 63 धावा झाल्यात. काही चेंडू अजूनही बाकी आहेत. जवळपास 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. यावेळेस कडक कडक जबरदस्त फटका. सरळ चेंडूला पाठवून दिला वाईड इज लॉंग ऑनच्या बाहेर. 6 धावांसाठी. देवा सिंग आहेत. म्हणजे देवा पांडे आले असते तर कदाचित आपण उल्लेख केला असता त्या स्पर्धेचा. त्याच्यामुळे देवा सिंग आहेत. दोन्ही देवा आता सध्या जसं नवसाला देव पावतो ना तसं संतोष बोरला दोन्ही देवा पावल्यात. पायावरचा चेंडू होता. वा काय फ्लिक ऑफ द रिक्स. अगदी मनगट लवचिक मनगट आहे त्याच्यामुळे लवकर वळतं. थोडंसं रिस्ट लवकर वळली आणि रिस्ट पाहताना चेंडू गेला लॉंग लेग सीमारेषा पार. शेवटच्या चेंडूवरती चौकार. 6 षटकांचा खेळ संपलाय आणि 6 षटकांचा खेळ संपताना धावा धावफलकावरती 73. 73 धावा धावफलकावरती आहेत. याच्यावरती अनिलची 54 धावांची अप्रतिम इनिंग. देवासिंगचं शेवटच्या क्षणी 1 षटकार 1 चौकार त्यानेही ठोकल्यात. टाळ्यांचा गजर दोन्हीसाठी होईल पण जास्त टाळ्या अनिलच्या 54 धावांची इनिंग ज्याच्यामध्ये 5 षटकार आहेत 3 चौकार आहेत. 225च्या स्ट्राईक रेटनं अनिल सावंतनं बनवल्यात. 54-54. NC चषक 2026 मधलं पहिलं अर्धशतक नावावरती झाले. ते नाव आहे अनिल सावंत यांचं. हलकेशी आपण धून ऐकूया. पुढच्या सामन्याची नाणेफेक टॉस केला जाईल त्या दिशेने पुन्हा एकदा येऊया आणि तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. सामना जर पाहिला तर 12.17च्या रन रेटनं 6 षटकामध्ये धावा केल्या त्या 73. 73 धावा हे वॅगन व्हील आहेत. ऑफ साईडला हा टीम पाहिली ना तर ऑफ साईडला जास्त धावा केल्या नाहीत. दॅट्स ऑफलाईन आहे. ऑफलाईन आहे. पूर्ण टीम ऑनलाईन होती. ऑन साईडला जास्त धावा. एक जो अप्रतिम षटकार कव्हरच्या डोक्यावरनं पाहिला होता. 1 चौकार पाहिला होता अनिल सावंत यांच्या बॅटमधनं. त्यानंतर सर्व धावा ऑनलाईनला झाल्यात. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित NC चषक 2026 आपण पाहताय. 27वे हे वर्ष आहे आणि या 27व्या वर्षामध्ये आजचा दुसरा दिवस. समाज कक्षामध्ये आमच्या जोडीनं आपण तुम्ही आवाज ऐकला होता भारत राऊत यांचा झहीरभाई देखील आहेत. पण आज आमच्या विनंतीला मान देऊन गेल्या वर्षी ज्यांचा आपण आवाज ऐकले आहेत त्यांचे समालोचक मित्र पुण्यावरनं इथे दाखल झाले आहेत. गोपी जाधव सर आपलं सहर्ष स्वागत आहे. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या या मैदानावरती आपलं मोस्ट वेलकम सहर्ष स्वागत आहे. तर मागच्या वर्षी बरोबर 2 दिवस या स्पर्धेला त्यांनी देखील दिलं होतं आणि पुन्हा एकदा या NC चषक 2026 27 वर्षामध्ये आज गोपी सर देखील उपस्थित झालेत. आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम सर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमच्या देशी येणार आहे सर पण
टॉस महत्वाचा आहे. टिवरी संघ दाखल झालाय. कर्णधार उपस्थित झाले आहेत. कोपरी संघ कर्णधार, चला आपण टॉससाठी या. कोपरी संघ कर्णधार, चला आपण टॉससाठी या. चला कोपरी संघ कर्णधार, आपण लगेच पोचा, कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं आवश्यक आहे. कारण बरोबर जे आपल्याला वेळ दिलेली आहे त्या वेळेनुसार टिवरी स्पोर्ट्स, टिवरीचा संघ नायगावरनं तो देखील दाखवलेला आहे. त्यांचं प्रताप आणि आपल्या टीमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. भरत देखील दाखल होत आहेत. कोपरी संघाचे कर्णधार, नाणेफेकीचा कौल केला जाईल आणि त्यानंतर मी गोपी सर आपल्या दिशेने येणार आहे. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित NC चषक आणि बॅनर बघू शकता. मागच्या या 26 पर्वामध्ये कोण कोण विजेते संघ ठरले आहेत. या दोन्ही टीमला त्या मधल्या ब्लॉकमध्ये आपलं नाव लिहायचं आहे, कारण ती एक जी खाली जागा आहे ना तिथे कोपरी आणि टिवरी दोन्ही जागावरती नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे अध्यक्ष महेश मांगेला यांच्या हस्ते होईल टॉस. टॉस कोणी जिंकलाय? कोपरी संघाने नाणेफेक जिंकलेली आहेत आणि भरत पटेल लगेच सांगितले आम्ही पहिल्यांदा फील्ड करू, क्षेत्ररक्षण करू. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा असणार आहे. 73 झाल्यात. 74 धावांचा पाठलाग टीमला करायचा आहे. कार्तिक 11 संतोष भुवननं 73 केल्या आणि 74 धावांचा पाठलाग टीमला करायचा आहे. गोपी सर आपलं स्वागत आहे या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती. आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित हा क्रिकेटचा सोहळा नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी NCC चषक 2026 मध्ये आपण दाखल झालो आणि आज याची देही याची डोळा सोहळा दुसऱ्या दिवसामध्ये दाखल होत असताना दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 74 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे साईनाथ अर्नाळा संघाच्या समोर आणि त्यासाठी 36 चेंडू तुमच्या समोर असतील. साईनाथ अर्नाळा विरुद्ध कार्तिक 11 संतोष भुवन या दोन टीमच्या दरम्यान हा सामना रंगलाय. दोन्ही टीम एक्स्ट्रा खेळाडू कमेंट्री बॉक्समध्ये असणं बंधनकारक आहे आणि तू लवकर पाठवून द्या. मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची, आपुलकीची, लाख मोलाची स्पर्धा. एखाद्या चातक पक्षाप्रमाणे प्रत्येक पर्वामध्ये खेळाडू त्याचबरोबर संघमालक ज्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात तो हा क्रिकेटचा सोहळा. 26 वर्षानंतर 27वं वर्ष सुरू झालं. काल या स्पर्धेचा श्री गणेशा पहिला दिवस आणि आज दुसऱ्या दिवसामध्ये दाखल होत असताना पहिला सामना आपण अनुभवतोय. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कमेंट्री बॉक्समध्ये अनेक धुरंदर आपण ऐकतोय. मुंबईचं क्रिकेट सातत्याने चर्चेत राहतं आणि एका आंतरराष्ट्रीय मैदानावर जाऊन ते समालोचन आपण संबंध भारतभर भारताच्या बाहेर ऐकलं असेल असे धुरंदर समालोचक तुकारामजी मांगेला सर, त्याचबरोबर झहीरबाई आहेत आणि आमचे आदरणीय भारत राऊत सर आहेत. या सर्वांना आपण ऐकतोय. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या डावाला सुरुवात झाली होती तिथे 73 बनवल्या आणि आता 74चं लक्ष आहे. मात्र पहिलाच बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट हलक्या हाताने वळवलाय. स्क्वेअर लिगला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे तयार आहे आणि एक धाव घेत असताना प्रमोदने स्वतःचं खातं उघडलंय. प्रमोद आणि त्याच्याबरोबर आपण बघतोय डिनॉल्ट हा फलंदाज आहे जो लेफ्ट हँडर आहे आणि समोर आपण बघतोय रफी जो पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी दाखल झाल्या. पहिल्याच बॉलवर फ्लिक ऑफ द रिस्ट स्क्वेअर लेगला हलक्या हाताने ढकलला. सिंगल घेतली. सिंगलने धावसंख्येचा श्री गणेशा. मात्र यावेळेला लेफ्ट हँडरसाठी रफीज राऊंड विकेट आलाय. पायावरचा बॉल पिकअप शॉट स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅसिव्ह हिट षटकार 6 धावा.
टाकण्याचा प्रयत्न थोडासा बाहेर गेला, जागा बनवली आणि त्यानंतर बॉलची जागा दाखवली. डीप स्क्वेअर लीगच्या बाहेर उत्तुंग षटकार डेनॉल्टच्या बॅट म्हणून हा पाहायला मिळाला. नफीसवर हल्ला केला गेला. डावखुरे हाताचा गोलंदाज. लेफ्ट हँडर विरुद्ध लेफ्ट हँडर हे बॅटर ज्यावेळेला रंगतं त्यावेळेला ते अगदी पाहण्याजोगे असतं. आणि यावेळेला आपण बघितलं तर डेनॉल्ट हा थोडासा एक पाऊल पुढे जाऊन खेळताना बघायला मिळाला. त्याने हल्ला केलाय, मात्र पॉवर प्लेमध्ये त्याचं प्रत्युत्तर दिलं जाणार का? 74 बनवायच्या धावफलकावर सध्या 7 झाल्यात. कमिटी बॉक्समध्ये आदरणीय तुकाराम मांगेला सर आमच्यासोबत जोडले जात आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस बॅटने ऑन साईडला टर्न केलाय. गॅपमध्ये जातोय अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक पोहोचेल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारानंतर आला हा दमदार चौकार. 4 धावा. पहिल्या षटकामध्ये पलटवार करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. पहिल्या डावात जरी 73 बनले असतील तरी 74चं टार्गेट सेट झाला असेल. प्रयत्न चांगले केले जात आहेत, पण तो फ्लाइंग स्टार्ट गरजेचा असतो. विल बिगन इज हाफ डन आपण अनेक वेळेला म्हणतो आणि तोच स्टार्ट या वेळेला डेनॉल्ट आणि त्याच्या बरोबरीने जर बघितलं तर प्रमोदने दिला. पण सद्यस्थितीमध्ये डेनॉल्ट ज्या पद्धतीने खेळतोय, आक्रमकता ठासून भरली. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण हा सर्वोत्तम बचाव हेच परिसूत्र त्याने राबवलंय. पण समोर नफीस देखील अनुभवी गोलंदाज. फुल लेनचा बॉल खोदून काढला. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. बॉल जातोय वाईडिश लॉंग ऑनला. थोडंसं क्षेत्ररक्षण खराब. काऊ कॉर्नर पर्यंतचा प्रवास क्षेत्ररक्षकाने पूर्ण केला. हलकंसं मिसफील्ड आणि त्याचा लाभ उठवत असताना तब्बल 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या. दुहेरीच्या मदतीने धावफलकावर झालेले आहेत 11 धावा. 11 वरून 13 वर पोहोचलाय धावफलक. पहिल्या चेंडूवर सिंगल घेतली, त्यानंतर एक षटकार एक चौकार. आता 2 धावा आल्यात. आणि पॉवर प्लेमध्ये ज्यावेळेला 2 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर असतात अशा वेळेला संधी असते आणि ती टिपिकल पॉवर प्ले बॅटिंग सध्या आपल्याला बघायला मिळते. डेनॉल्ट पुढच्या चेंडूचा सामना करण्यासाठी तयार. समोर खेळाय. एलिव्हेशन बॉलला भरपूर प्राप्त झाले आणि आता बॉल चाललाय डाऊन दी ग्राउंड. सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. 4 धावा. उत्तुंग फटकेबाजी केली जाते. सातत्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू कसा जाईल याचाच प्रयत्न बघायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये अक्षरशः धावांचा पाऊस पडला, परंतु शर्तीचे प्रयत्न क्षेत्ररक्षकाने केले, परंतु त्यामध्ये त्याला थोडंसं अपयश आलं. डाऊन दी ग्राउंड चौकार आलाय. चौकाराबरोबर धाव फलकावर झालेल्या आहेत 17 धावा. साईनाथ अर्नाळा 74चा पाठलाग करतायत. स्टार्ट चांगला मिळालाय, परंतु निरंतरता सातत्य गरजेचं असतं आणि त्यामध्ये 4 बॉलमध्ये 16 धावा. 400चा स्ट्राईक रेट डेनॉल्टचा पाहायला मिळतोय. या षटकातला हा शेवटचा चेंडू. पॉवर प्लेचं षटक. शेवटच्या चेंडूसाठी फलंदाज तयार. पुन्हा समोर स्ट्रेट हिट. सीधी बॅट. नो बकवास. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक. अजून एक चौकार. खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढला. हेलिकॉप्टर समोर लँड केले डाऊन दी ग्राउंड आणि त्यानंतर पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावांचं षटक. तुकाराम सर पहिलं षटक 74 धावांचा पाठलाग करायचा आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि त्यामध्ये धावांचा पाऊस पडत असताना यथेच्छ धुलाई 21 धावा आल्यात. म्हणजे सुरुवात चांगली झाली असं म्हणायला हरकत नाहीये. अगे जसं तुम्ही उल्लेख केला सुरुवात चांगली झाली. अशा पद्धतीनं प्रत्युत्तर द्यायचं आहे. शेवटचा चेंडू ज्या वेळेला खेळला होता तुम्ही चांगला उल्लेख केला. सीधी बात. नो बकवास. टीट फॉर टॅट आहे. टीट फॉर टॅट. सध्या डोनाल्डची बॅट तलपले मैदानावरती. 20 धावा त्यानं केल्यात आणि अशा प्रकारे प्रत्युत्तर ज्यावेळेला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा सुरुवात चांगली आहे. खास करून पॉवर प्लेमध्ये तुम्हाला असा स्टार्ट अपेक्षित होता आणि बऱ्याच जणांना वाटलं होतं प्रमोद लिली आक्रमण करतील आणि यावेळेला डेनॉल्ड आलाय. म्हणजे आता नुकतीच आता 10वी आणि 12वीची परीक्षा सुरू होईल. आपण अभ्यास करून जातो. आता काय झालं, संतोष भाऊंना अभ्यास केला प्रमोद लिलीचा, प्रश्न आला डेनॉल्डचा.
त्याच्यामुळे सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न आला का आपलाही गोंधळ उडतो. आता तेच झालंय, कारण प्रमोद लिली अरायच्या टीममधलं असं नाव आहे मागच्या कित्येक वर्षामध्ये ज्याने आपल्या खेळाचा जलवा दाखवलाय. त्याच्यामुळे कदाचित असं वाटलं होतं हा अनपेक्षित हल्ला होता. अनपेक्षित हल्ला खऱ्या अर्थानं डेनॉलने केलाय. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, अशा गोलंदाजासमोर घेतलंय ना त्यांनी मागच्याच आठवड्यामध्ये, याच आठवड्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली आहे. एका ओव्हरमध्ये 3-3 विकेट ज्याने घेतल्यात. नफीसवरती अगदी अनपेक्षितपणे हल्ला केलेला आहे. म्हणजे जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत म्हटलं जातं ना, गनिमी कवा वापरायचे, शत्रुपक्ष थोडासा गाफील असला का हल्ला करायचे. हा तो हल्ला केलाय डेनॉलनं. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केलाय. गाफील राहून चालणार नाही. हल्ला केला पण तो अजूनही मॅच ऑन आहे. दोन्ही टीमसाठी जिंकण्याची समान संधी आहे. 30 चेंडू आणि 53 धावा हे समीकरण इथून पुढे पूर्ण करायचं आणि त्यासाठी ते विकेटचं सिक्रेट ते गुपित उलगडावं लागेल. एखादी विकेट जर पॉवर प्लेमध्ये मिळाली तर तिथून ते कमबॅक होऊ शकेल. आणि विशेषतः जसं आपण बघितलंय की डेनॉल ज्याच्यावर सर्वाधिक नजर असेल, कारण त्याने 5 चेंडूमध्ये 400च्या स्ट्राईक रेटने 20 धावा काढल्यात. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. दुसऱ्या षटकासाठी देवा पांडे बॉलिंग ट्रॅकवर दाखल झालं. त्याच्या समोर आहे यावेळेला प्रमोद. आणि तुम्ही उल्लेख केला होता की प्रमोदचा अभ्यास केला गेला, परंतु त्यानंतर डेनॉल स्ट्राईक एंडला आला, त्यामुळे ती रणनीती फसली. पहिलाच बॉल फुल लेनचा बॉटम हँडला सॉफ्ट हँडेड पुश केलाय. हा बॉल बॅक लिपला थोडंसं खाली आणलं आणि त्यानंतर मिड ऑनमधून बॉल थोडा लॉंग ऑनपर्यंत पोचेल तोपर्यंत एकेरी धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं. आणि मी मगाशीच उल्लेख केला होता की तुकाराम सर गाफील राहून चालणार नाही. इथे क्षेत्ररक्षक थोडासा गाफील राहिला, एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये झालं. आणि नेहमीच जसं रिलॅक्सेशन थोडंसं घातक असतं. तुम्ही रिलॅक्स झाला, समोरच्याला अगदी हलक्यात घेतला आणि त्याचा फायदा उचललेला गेलाय. एका बाजूला देवा पांडे, दुसऱ्या बाजूला असा फलंदाज ज्याने मागच्या ओव्हरमध्ये धावा देखील केल्यात. देवा पांडे हे देखील फार कमी वेळेला चर्चेत आलेलं नाव आहे. जसं एका स्पर्धेचा उल्लेख करतो, बायकर मॅन मॅन ऑफ द सिरीज तोने पटकावलेले आहे. तो खेळाडू आहेत. समोर प्रमोद सारखा फलंदाज. काडी यांकडनं पुन्हा एकदा देवा उजव्या यष्टीच्या बाहेर स्लाइस कट करायचं होतं, थोडंसं अमून केलं होतं. चेंडूला बॅकवर्ड पॉईंटला फील्ड केलं जाईल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. टाळ्यांचा गजर एका डगआउटमध्ये दुसऱ्या डगआउटमध्ये देखील होतोय. धापलका वक्ती नजर टाकूया. पहिल्या षटकाचा खेळ संपला होता 21 होते आणि आता 1.2 षटकांचा खेळ झालाय. धावा धापलकावरती 24. मुख्याने देवाने 2 चेंडू टाकत असताना 3च धावा खर्च केल्या. जर इथे धावा रोखल्या गेल्या, म्हणजे जो स्टार्ट पहिल्या ओव्हरमध्ये मिळाला होता, या षटकात काही धावा रोखल्या गेल्या तर तो दबाव बनेल आणि तिथून मोठ्या फटक्याच्या मोहामध्ये जात असताना विकेट मिळू शकते. ही रणनीती सध्या गोलंदाजाने आखली आहे, परंतु समोर त्याने पहिल्या डावमध्ये अक्षरशः तुफानी फटकेबाजी केली. तो डेनॉल्ड देवाच्या समोर आहे. हवेत एलिव्हेशन मिळालंय, लांबी गाठलेली नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचतील, परंतु यावेळेला दोघांच्या मध्ये आणि एकेरीचं रूपांतर आता दुहेरीमध्ये करण्याचा प्रयत्न शर्तीचे केले. दोघांची शेती, परंतु दोघांनीही केली आहे माती असं म्हणायला हरकत नाहीये. आणि एक मोठं जीवनदान मिळालं. बघा, दुखापत जास्त गंभीर नसावी, प्लीज काळजी घ्या. कारण कॉलिंग महत्त्वाचं असतं. कॉलिंगमध्ये कदाचित थोडीशी चुकी झाली. एकमेकांना आवाज देणं गरजेचं. अशा वेळेला ज्यावेळेला वर चेंडू जातो ना झेल टिपण्याचा, त्यावेळेला हा झेल माझा आहे, हा झेल मी टिपतो. हा बघा, अगदी मिलेस समोरचा चेंडू होता. आला की खेळायचा होता मिड विकेटला, पण चेंडू गेला समोर बरोबर गोलंदाजाच्या डोक्यावरनं. 2 क्षेत्ररक्षक आले. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करा. पाण्याची व्यवस्था बघा, 2 खेळाडू आले आणि थोडंसं काळजी घ्या, थोडंसं काळजी घ्या. कारण खेळत असताना स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. कॉलिंग व्यवस्थित करा. जसं 2 फलंदाजाला एकमेकांची कॉलिंग करावी लागते, तशी कॉलिंग तुम्हाला क्षेत्ररक्षक करताना देखील करावी लागणार आहे, जेणेकरून अपघात टाळता येईल, दुर्घटना टाळता येतील. मागच्या वर्षी देखील गोपी सरांचा आवाज आपण या स्पर्धेसाठी ऐकला होता. आजही ते बरोबर आज आणि उद्या दोन्ही दिवस आपल्या समोरच्या कक्षामध्ये असणार आहेत. आणि ही स्पर्धा अशी आहे, म्हणजे आज कालचा दिवस वसई तालुक्यासाठी होता, आजचा दिवस वसई तालुक्यासाठी आहेत, उद्याचा दिवस वसई तालुक्याबाहेरील 8 संघ खेळणार आहेत. 34 संघामध्ये लढाई आहेत. 8 तारखेला आपण ओपन हाफ या स्पर्धेचा पाहणार आहोत. पण एक एक मॅच जसं रंगत जातो ना, तसं थोडासा रोमांच वाढतो. थोड्या काळासाठी मॅच थांबलाय, तोपर्यंत आपण डीजे सूरज चव्हाण आहेत त्याकरता डीजे हे गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा चर्चेवरती येऊया.
मैदानावरती थोडंसं पाणी गेले, गाणीही वाजवली गेलेली आहेत. पण क्रिकेटमध्ये एक गोष्ट असते की कदाचित मोमेंटम तोही महत्त्वाचा होता. थोडासा ब्रेक झाला आहे. आता पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. फलंदाजाला देखील नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. कारण जो रिदम असतो ना, आपण देखील समालोचन करतो ना, त्यावेळेला आपल्या पण असा इंटरप आला का थोडासा रिदम आपलाही तुटतो. तसा क्रिकेटमध्ये देखील रिदम म्हणजे मोमेंटम असतो. मोमेंटम थोडासा ब्रेक झाला आहे आणि त्या ब्रेकनंतर आपण पुन्हा एकदा येतोय. 1.3 षटकांचा खेळ, 74 धावांचा पाठलाग आहे आणि धावा सध्या आहेत त्या 26. डेनॉल खेळतात 22 वरती आणि प्रमोद त्यांना साथ देतात 4 या धावांच्या संख्येवरती. आणि तो मोमेंटम ब्रेक होण्याचं कारण आपण मैदानामध्ये बघितलं. चेंडू काही वेळ हवेत राहिला, 2 क्षेत्ररक्षक अगदी चेंडूच्या खाली पोहोचले. परंतु जसा तुम्ही उल्लेख केला होता की येस नो वेट, हे शब्द क्रिकेटमध्ये भरपूर महत्त्वाचे ठरतात. ते कॉलिंग नव्हतं आणि अखेर झेल झाला नाही, परंतु टक्कर मात्र मोठी झाली आणि ती टक्कर द्यायची आहे परंतु समोरच्या टीमला. आणि आशा आहे की खेळाडू सुरक्षित असतील. थोडीशी काळजी घ्या. क्रिकेट आपल्याला आयुष्यभर खेळायचं आहे, पण याच क्रिकेटने आपल्याला जेवढं दिलं आहे तेवढं आपल्याकडून घेतलं आहे. त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये आणि बाहेर ज्यावेळेला तुम्ही खेळता किंवा जे काही करत असतात त्यावेळेला थोडीशी काळजी घ्या, ही विनंती असणार आहे. 26 धावा ही धाव फलकावर साईनाथ अर्नाळा. 74चा पाठलाग करतात. प्रमोद पोचलाय 3 बॉलमध्ये 4 बर. डेनॉल्ड 6 बॉलमध्ये 22 वर खेळतोय आणि डेनॉल्डची गाडी तुकाराम सर आता पटरीवर आली आहे. रमपंपम तो थांबायचं नाव घेत नाही आहे. त्यामुळे इथे आता जर आपण बघितलं कार्तिक 11 संतोष भुवनला एखादी विकेट मिळाली तर मात्र पुन्हा एकदा मॅचमध्ये ते कमबॅक करू शकतील, अशी शक्यता आपल्याला सध्या वर्तवावी लागेल. मागच्या चेंडूवरती ती अगदी शक्यता जशी सत्यात येणार होती. उजव्या यष्टीच्या बाहेर, उजव्या यष्टीचा पडला, थोडासा बाहेरच्या दिशेनं निघून गेला. मागचे काही चेंडू जर पाहिलं तर अराउंड द विकेट आले होते. हा ओव्हर द विकेट येण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला गेला होता आणि तेच करताना निर्धाव चेंडू. आणि पहिल्यांदा असं बघितलंय की डेनाल्डनं पहिला डॉट बॉल निर्धाव चेंडू खेळलाय. बऱ्याच वेळानंतर तो निर्धाव चेंडू आला. बॅटचा स्विंग अगदी बाखान्यांजोगी होता परंतु कनेक्शन नव्हतं. आउटसाइड ऑफ स्टंप गेलाय. पुन्हा तोच प्रयत्न होता पण तू गती वाढवली आणि गतीसोबत आता मती वापरली. त्यामुळे बॅक टू बॅक 2 चेंडू इथे निर्धाव येत आहेत. तू शेर तर मी सभाशेर, हे बॅटल बघायला मिळते तुकाराम सर. नक्की बॅटल आहे आणि दोन्हीकडे ताकद आहे. पण मागच्या चेंडूवरती जसं रिएक्शन विकास पाहिलं ना, कदाचित बॅटला खालच्या बाजूला स्पर्श जाऊन डीप झालाय चेंडू. खाली थोडासा राहिला होता. हा चेंडू बघा, थोडासा स्पर्श झाला होता, त्याच्यामुळे डीप झाला होता. ते चेहऱ्यावरती एक्सप्रेशन होतं ना, ते सर्व हावभाव दाखवून दिलेत की हा थोडासा मिस होत छान झालाय. पण हा बॅटल रंगलाय. तुम्ही चांगला उल्लेख केलाय. अगदी दोघांमधली ही जुगलबंदी आहे. बॅटल बॉल मधलं द्वंद्व आहे. उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर होता. दुरून खेळले, लांबून खेळले, कव्हरच्या दिशेनं. जोपर्यंत डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हरनं पोहोचेल, थ्रो करेल. 2 धावा चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्यात. शेवटच्या चेंडूवरती आल्यात 2. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 21. या षटकाचा खेळ पाहिला तर या षटकामध्ये आल्यात 7. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत दाखल करते 28. पाठलाग आहे 74 धावांचा. समीकरण बघणं गरजेचं आहे, इक्वेशन बघणं गरजेचं आहे. 24 मध्ये करायचे आहेत 46 धावा, 24 बॉल 46 रन. ना 2 षटकानंतर कार्तिक 11चा संघ जर पाहिला तर कार्तिक 11चा संघ 17 वरती होता आणि आता पाठलाग करताना साहित्यात अर्नाळाचा संघ आहे तो 28 वरती इथून दाखल झालेला आहे. तर हे पाहता सध्या थोडासा वरचढ आहे. म्हणजे का अर्नाळाचा संघ जो धावांचा पाठलाग करतो ना, तो वरचढ आहे. आणि एका गोष्टीचा तुम्ही चांगला उल्लेख केला, जर विकेट आले तर कदाचित मॅचमध्ये तुम्ही येऊ शकतील. तो ऑप्शन तुमच्याजवळ आहे. तो पर्याय तुम्हाला लवकर शोधावा लागणार आहेत. आणि खास करून डेनॉल्डचा तो विकेट, म्हणजे प्रमोद लिलीचा विकेटही महत्त्वाचा ठरणार आहेत. पण कदाचित ज्या फ्लोनं, ज्या वेगानं बॅटिंग सध्या डेनॉल्ड करतोय त्याचा विकेट महत्त्वाचा आहे. अगदी बरोबर. डेनॉल्डची विकेट 9 बॉलमध्ये 24 वर तो खेळतोय. दुसऱ्या बाजूला प्रमोद थोडासा वेळ घेतोय, पण तो वेळ घेत असताना तो खेळ बदलू शकेल ती क्षमता त्याच्याकडे आहे. देवाने आपलं काम चांगलं केलं. 1 षटक टाकलं, 6 चेंडू टाकत असताना फक्त 7 धावा त्याने खर्च केल्या. पण जसा आपण उल्लेख केला की विकेटचा रकाना अद्याप खाली आणि तो जर रकाना भरला गेला तर तो ब्रेक थ्रू तुम्हाला बरंच काही मिळवून देणार असेल. 24 चेंडू आणि इथून पुढच्या ज्या धावा बनवायच्या आहेत त्यासाठी येणाऱ्या चेंडूंवर तेवढाच दमदार खेळ अपेक्षित असणार आहे साईनाथ अर्नाळा टीमला. अविनाश तिसऱ्या षटकासाठी कॉम्बॉक्स इन कडून अमन आहे, अमन तिवारी
बॉक्स इन कडून तिसऱ्या षटकाला सुरुवात करील. 74चं लक्ष, 28 धावा सध्या धाव फलकावर, विकेट आणि त्याचा शोध सध्या सुरू आहे. फ्लाय स्लिप सध्या लावली गेली आहे आणि त्यामुळे एक वेगळी रणनीती ते गोलंदाजाकडून आखली गेली आहे. पहिला बॉल लेग कटर अगेन्स्ट द टर्न, ऑन साइडला उडवलाय बॉल सरळ फिल्डरच्या हातामध्ये. हीच चर्चा झाली, आता बाद झाली चर्चा, विकेट आली आहे, फलंदाज बाद. बघ त्यानं गोलंदाजाचा देखील वापर केला. पहिला लेफ्ट आर्मरचा वापर केला, त्यानंतर नारंगी खाडे यांकडनं उजव्या हाताचा वेगळा गोलंदाज आणि हा रिस्ट स्पिनर आहे. जसं तुम्ही लेग कटरचा उल्लेख केला त्याचा रिस्ट स्पिनर आहे. लेग स्पिनर अमन तिवारी आले आणि पहिला चेंडू होता बॅकफुटला जाऊन या चेंडूला खेळायचं होतं बरं लॉंगॉनच्या डोक्यावरनं, पण आता लॉंगॉन पार करू शकले नाही आहेत प्रमोद या फटक्याला. बघा बॉडी थोडीशी मागे गेली, फटका खेळताना कदाचित तो बॅकफुटला थोडासा मागे गेला, बॉडी पोझिशन थोडीशी मागे गेली, त्याच्यामध्ये जो पल्ला गाठायचा होता तो कदाचित उंची गाठायची होती ती गाठता आली नाही, लांबी गाठता आली नाही आहेत आणि परतावं लागलंय ते प्रमोदला. एक चांगली पार्टनरशिप ब्रेक झाले ज्याची आवश्यकता होती. संतोष भुवनच्या संघाला नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. 2.1 षटकांचा खेळ, 28 वरती ब्रेक थ्रू मिळालाय आणि आता क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी नेस्टर तंबा दाखल होतोय. ज्या विकेटचा शोध होता तो पूर्ण झाला आणि आपण बघितलं ॲक्शन रिप्लेमध्ये अगेन्स्ट द टर्न थोडासा मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉडी बॅलन्स तेवढंसं स्टेबल नव्हतं आणि अगेन्स्ट द टर्न ज्यावेळेला तुम्ही खेळता त्यावेळेला टायमिंग भरपूर महत्त्वाचं राहतं. ते टायमिंग थोडंसं चुकलं, त्यामुळे लांबी चेंडू गाठू शकलेला नव्हता आणि देबा पांडेने तो झेल टिपलाय. शेवटी देवच धावून आलाय असं म्हणायला हरकत नाहीये. विकेट आली 28ला. एक नवीन फलंदाज मैदानामध्ये नेस्टर दाखल झालेला आहे, त्याच्यासाठी हा पहिला बॉल. पुन्हा बाहेर गेलाय, जागा बनवली आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग मध्ये खेळलाय जिथे रिकामी क्षेत्र होतं, आता रिकामी जागा भरली, चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला, पण तू धावा किती मिळणार यासाठी थोडासा वेट करावा लागणार आहे तुकाराम सर. किती मिळणार, मिळणार की नाही मिळणार हा पण आहे. पंच रिफर केलेलं का तर फलंदाज फटका खेळताना त्या क्रीजच्या मागे गेलाय की नाही, त्याच्यामुळे धावा किती मिळतील हाही प्रश्न आहेत, मिळतील की नाही मिळतील हाही प्रश्न आहेत. तर तिसरे पंच चला आपण या. अगदी बॉडी बिहाइंड आहे की नाही हे पाहिलं जाईल, कारण नवीन नियमानुसार जसं पंच नेहमीच आपलं निरीक्षण नोंदवतात की फटका खेळताना तुमचा शरीराचा पोर्शन भाग हा पिचवरती असणं, क्रीजवरती असणं आवश्यक आहे. तिसरे पंच चला या लगेच आपण बघायचं आहे. म्हणून तो उल्लेख झाला होता गोपी सर आमच्या जोडीने, जसं त्यांनी उल्लेख केला होता की धावा किती त्याच्यापेक्षा मिळतील की नाही, दोन्ही पंच त्याच करता एकत्र आले होते. चला पंचांनी पाहिलं, निरीक्षण केलं आणि जसा काही नवीन जे रूल्स आले त्याच्यानुसार फटका खेळताना आपल्या शरीराचा काही भाग आपण ज्या खेळपट्टीवरती असणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे सर्व निरीक्षण केलं आणि पंच तिथे इशारा नक्कीच आपल्यापर्यंत पोचवतील ज्यावेळेला हे सर्व पाहिले. आणि हा नियमानुसार हा बॉल काउंट होईल पण या धावा येणार नाही आहेत, त्याच्यामुळे या ज्या काही गोष्टी आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. डॉट बॉल येणार आहे, चेंडू काउंट होईल पण या धावा ग्राह्य धरल्या जाणार नाही, कारण काही गोष्टी आहेत ज्या पद्धतीने आता आपण चर्चाही करतोय.
याचा अर्थ कधी कधी काय होतं माहिती का गोपी सर, आपणही जातो ना ज्यावेळेला ATM मध्ये ज्यावेळेला डेबिट करण्यासाठी आपल्या मेसेज येतो बाबा सम अमाऊंट डेबिटेड इन युअर अकाउंट, पण येतात हातात काहीच नाही. नंतर ते बँकेत पैसे येतात आपण गेलं कंप्लेंट केल्यानंतर, पण आता कंप्लेंट करून पण ते धावा येणार नाहीत कारण तो चेंडू निघून गेलाय. बघूया काहीतरी घडलंय बिघडलंय या क्षणाला मैदानावरती. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला धावा मिळणार नाहीयेत आणि त्याचं कारण जसं तुम्ही स्पष्ट केलं, पण त्यानंतर आतमध्ये आणलाय, समजलेला नाहीये. वा, हा स्टॉक बॉल आहे याचा आणि तोच बॉल त्याने टाकत असताना नेस्टरला अक्षरशः बीट केलाय बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. कारण अमन तिवारी लेदरही खेळता. हा बघा हा गुगली होता भाई, ये गुगली पढ़ नहीं पाए, इसको पढ़ नहीं पाए. आप पढ़ नहीं पाओगे तो जड़ भी नहीं पाओगे. मिश्रण करतोय अगदी अमन तिवारी. अब पड़ गए बल्लेबाज के ऊपर भारी. वाह भाई वाह, अमन तिवारी सुंदर गोलंदाजी. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतरचे 3 बॉल. आता असंच म्हणावं लागेल, ताताथय्या नाचवलंय आणि त्यामुळे आता डॉट बॉल आलेत. त्यानंतरचा बॉल हलक्या हाताने जेंटल पुश, क्विक सिंगल घ्यायची आहे, पण इथे थ्रो करेक्ट आहे का हे पाहावं लागेल. अचूक थ्रो नेम होणार आहे का इथे फलंदाजाचा, मात्र आता वेट अँड वॉच इथे बघायला मिळणार आहे. आता दगदग वाढले, धडधड वाढले आणि वेट अँड वॉच जसं तुम्ही उल्लेख केलाय बाबा, वॉच तर करणार पण वेट कोण करणार, कारण अगदी हृदयाची धडकन आता वाढले. धगधग धडधड धगधग धडधड. हा थ्रो आला त्यावेळेला एसटीआयच्या अगदी एसटीआयच्या वरती थ्रो आलाय, कलेक्शन झालंय. त्यावेळेला स्टंपला चेंडू लागला तेव्हा बॅट आत आहे की बाहेर आहे. आत बाहेरवाला खेळ आहे, अगदी आत बाहेरवाला खेळ आहे. धगधग 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 धडधड आहे तिथे. चला बघूया काय घडलं होतं मागच्या चेंडूवरती. ज्यावेळेला अगदी यस्ट्यांच्या वरती थ्रो आलाय, बॅट ग्राउंड कुठे झाले, बॅट ग्राउंड आतमध्ये झाले. त्यावेळेला चेंडू ज्यावेळेला स्टंपला लागला त्यावेळेला बॅट हवेत आहे का, यस निर्णय येणार आहे, पंचांचा निर्णय येतोय कारण तोही महत्वाचा. बॅट इट्स OUT आउट. बिग विकेट परतावा लागणार आहे कारण थोडीशी बॅट हवेत राहिली आहेत, अगदी क्लोज. बॅट थोडीशी आतमध्ये जी तुमची आले पण हवेमध्ये राहिले, त्याच्यामुळे OUT आउट. तो त्यावेळेला काय सांगितलं आता, ज्यावेळेला तुम्ही कोचिंग करताना तेव्हा बॅट त्या बरोबर क्रीजच्या मागे ग्राउंड करणं गरजेचं आहे. कदाचित ती मिस्टेक झाले, चूक झाले. ज्यावेळेला तुम्ही आत आल्यात पण बॅट त्यावेळेला हवेमध्ये, ज्यावेळेला बेस डिस्ट्रॉय झालेत, ती बॅट ड्रॅग करणं गरजेचं असतं. प्रेझेन्स ऑफ माइंड तुम्हाला वापरावं लागतो आणि यावेळेला ते दिसलेलं नाही आहे कारण तो वेग प्रचंड थ्रोमध्ये होता आणि त्या तत्परतेने थ्रो केला गेला. विकेट किपरने तो गॅदर केला आणि ॲक्शन रिप्ले आपल्याला बघायला मिळतोय. बॅक ऑफ दी हॅड, हलक्या हाताने बॉल वरती आला होता, त्याला स्टिअर केलं पण तू त्या फिल्डरने ही करामत केली. एकाच ॲक्शनमध्ये पिकअप, गॅदर आणि थ्रो आणि त्यानंतर बाकीचं काम यष्टीरक्षकाने पूर्ण केलं आणि सांगितलं, समजलं का तुले, विकेट किपर म्हणतात मले. आणि ही विकेट आली, महत्वाची विकेट. आता ब्रेक थ्रू मिळालाय त्यामुळे थोडासा तुकाराम सर बॅटिंग टीमवर दबाव जाणवणार आहे. आणि हे षटक आहे म्हणजे अगदी ड्रॅमॅटिक ओव्हर आहे, अगदी ड्रामा नाट्य भरपूर काही या ओव्हरमध्ये घडलंय. जसं पुन्हा बघितलं तर लक्षात येईल आपल्याला, ती बॅट आहे ना बघा, ही जी बॅट आली ती कदाचित त्या क्रीजच्या मागे यायला हवी, ती आतमध्ये झाली, तिथपर्यंत यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. त्याच्यामुळे ती एक थोडीशी मिस्टेक, अगदी छोटी मिस्टेक झालेली आहेत. ही बघा पुन्हा एकदा बॅट बघा, बॅट जी आहे ना ज्यावेळेला यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या त्यावेळेला हवेमध्ये बॅट आहे, त्याच्यामुळे त्या क्रीजच्या बाहेर बॅट ड्रॅग होणं गरजेचं आहे. ते ड्रॅग नाही झालेत. त्याला हे ड्रॅमॅटिक ओव्हर आहे ज्याच्यामध्ये विकेट आले, एकदा सिक्सर आला, तोही डेड बॉल आला, त्यानंतर असा फलंदाज बाद झालाय ज्यानं मागच्या ओव्हरमध्ये धावा केल्यात.
दॅट्स नाट्यमय ओव्हर. अगदी नाट्य घडलंय या षटकामध्ये. अमन तिवारी यांच्या एकही धाव नाहीये, एकही धाव नाहीये. बिहाइंड द विकेट चेंडू चाललाय. दॅट्स अ मेडन ओव्हर. टाळ्यांचा गजर अमर तिवारीसाठी होईल. बिलकुल अमन तिवारी भाई पड गए के बल्लेबाज के ऊपर भारी. बरोबर फलंदावरती भारी पडल्यात. पहिलं मेडन ओव्हर अगदी निर्धाव षटक हाताळले अमन तिवारी यानं. आणि या विकेट मेडन आणि ते षटक हाताळणारा गोलंदाज ठरलेला होता. अमन तिवारी जो फडलाय फलंदाजी करणाऱ्या टीमवर भारी. आणि आता समीकरण आहे 18 बॉल 46 धाबा. अठरा बॉलमध्ये 46 धाबा. हे समीकरण आता इथून पुढे या मॅचमध्ये पूर्ण करावं लागणार आहे. नेस्टर आणि त्याच्याबरोबर डील माउंट आणि दोन्ही सेट फलंदाज ज्यावेळेला बाद होता तेव्हा ते दडपण तुम्हाला नक्की जाणवतं. पण 18 बॉलमध्ये 46 इथून बनवल्या जाऊ शकतात. पहिल्या डावात जर 73 बनल्या तर 74 बनवायला काहीच हरकत नाही आहे, परंतु त्यासाठी मैदानामध्ये थांबणं गरजेचं असेल. चौथ्या षटकाची सुरुवात त्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर देवा पांडे याने एक षटक हाताळलं होतं. विकेट नव्हती, परंतु फक्त 6 चेंडू टाकत असताना 7 धावा त्याने खर्च केल्या होत्या. इकॉनॉमिकल त्याचं पहिलं षटक राहिलं आणि त्यामुळे पुन्हा एकदा त्याच्याच खांद्यावर या चौथ्या षटकाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. फारीनकडून पहिला चेंडू बराच बाहेर राऊंड विकेट. एक चांगला अँगल बनवण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टंप भरपूर बाहेर जातोय. पंच कळवत आहेत हा वाईट बॉल. एक्स्ट्रा बरोबरच धाव फलकावर धावा झालेल्या आहेत 29. 29 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि ज्या 2 विकेट गेल्या त्या दोन्ही सलामीवीरांना बाद करण्यामध्ये यश आलं आणि त्यामुळे त्याचं दडपण आपल्याला बघायला मिळते. देवा तयार. ओदी कव्हर खेळा. एक्स्ट्रा कव्हरला बॉल जाईल. क्षेत्ररक्षक धावतोय. गॅप मोठा. इन टू द गॅप. वेलकम बाउंड्री. आणि इथे मिळणार आहे 4 धावा देवाच्या विरोधात. नेस्टरच्या बॅटमधून चौकार. NS. परंतु इथे फलंदाजासाठी भरपूर रोम मिळाला. भरपूर जागा होती. मागे गेला. बॉडी वेट व्यवस्थितपणे बॅलन्स केलं. स्वतःला स्टेबल केलं आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरमध्ये एक्स्ट्रा पॉवर लावली आणि तो गॅप भेटत असताना चौकार वसूल केलाय. चौकाराच्या मदतीने धाव फलकावर झालेल्या आहेत. आता 33 धावा. पुन्हा कमबॅक होत आहे. 17 चेंडू आणि 41ची अजूनही गरज. ज्या देवाने मागच्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या, या षटकामध्ये त्याच्या विरोधात आत्तापर्यंत जर आपण बघितलं एकच चेंडू त्याने व्यवस्थितपणे हाताळलाय आणि त्यावर तब्बल 5 धावा आल्यात. बॅक ऑफ द हँड फिंगर रोल केले होते. बॉल जातोय लॉंग ऑफ. फिल्डर तिथे तैनात. थ्रो देखील अगदी वेळेत केला गेलाय, त्यामुळे एकच धाव. यावेळेला ते कमबॅक बघायला मिळालं. मागच्या चेंडूंच्या तुलनेत चेंडूची गती थोडीशी वाढवली आणि बरोबरच एकेरी घेत असताना स्ट्राईक रोटेट केले गेले. एकेरीच्या मदतीने धाव फलकावर आहे 34 धावा. 34 ऑन बोर्ड. 16 चेंडू आणि 40 धावांची अजूनही गरज. दिलमॉन जो आतापर्यंत 1 चेंडू खेळाय. 0 धावा त्याच्या खात्यामध्ये. डॉगआउटमध्ये थोडीशी शांतता असेल, कारण 74चा पाठलाग करायचा आणि अशा वेळेला टीममेट सांगत असतील यू कॅन डू इट, तुला मारायची, तुला चांगली बॅटिंग करायची आहे. पण तू सेट फलंदाज बाद झाल्यानंतरचा तो दबाव आहे तो जाणवतोय आणि दबावाचा अभाव दाखवावा लागणार आहे. देवा तयार. ओदी विकेटने आला. लेफ्ट हँडर साठी हवेत खेळाय. एलिव्हेशन आहे बॉलला. बॉल जातोय मिडॉनला आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मध्ये पडतोय. या बिलला एकच धाव मिळते. प्रयत्न तर चांगला केला होता. लेफ्ट हँडर फलंदाज सातत्याने आक्रमण करत असतात आणि इथे देखील तोच प्रयत्न यशस्वी केला, परंतु लांबी गाठू शकलेला नव्हता. बॅटचा फेस थोडासा वरती आला. चेंडू हवेत काही काळ राहिल्यानंतर 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मध्ये पडला आणि तिथे एकेरी धाव
पूर्ण केली गेली. 36 धाबा धाव फलकावर आहेत. 2 गडी गमावलेत. 3.3 षटकांचा खेळ संपलाय. 15 चेंडू जिंकण्यासाठी अद्याप 38 धावांची आहे गरज. लेफ्ट हँडरसाठी क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला थोडा बाहेर बोलवलाय. देबा पुन्हा एकदा तयार. ओव्हर दी विकेटने नेक्स्ट बॉल बाहेर होता. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता परंतु थोडा टप्पा मागे पडला आणि चेंडू बाहेर निघतोय. त्यामुळे पंच कळवतायत हा वाईड बॉल आहे. परंतु पंचांच्या निर्णयाला बहुधा चॅलेंज केलेला असा आणि इथे चॅलेंज केले पंचांच्या निर्णयाला. त्यामुळे आता डिसिजन तिसऱ्या पंचांच्या कोर्टामधून आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. एक चांगला अँगल बनवत असताना चेंडू पेश केला परंतु थोडंसं वळण घेणारा चेंडू कमेंट्री बॉक्समध्ये. झहीर बांद्री सर आमच्यासोबत जोडले जात आहेत. वेलकम. आपलं कमेंट्री बॉक्समध्ये स्वागत आहे. याच विभागातील एक गोड आवाज त्यांना आपण सातत्याने ऐकतोय. काल देखील आपण ऐकलं, आज देखील ते आपल्या सोबत आहेच. झहीर सर आपलं कमेंट्री बॉक्समध्ये स्वागत. पण तू निर्णय सध्या तिसऱ्या पंचांकडे प्रलंबित. हेलो चिक तमाम क्रिकेट प्रेमी, तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत है। एक बेहतरीन आवाज को आप सुन रहे हैं, पुणे की एक बेहतरीन आवाज गोपी सर जी को, और एक बेहतरीन मुकाबला आपके सामने पेश होता हुआ। देवा पांडे गेंदबाजी कर रहे हैं। ये निर्णय क्या पर आएगा? थर्ड अंपायर का निर्णय आना बाकी है। ऑफिशियल अंपायर पर भेजा जाएगा और उसके बाद वो निर्णय आपका पहुंचाने के बाद ये मुकाबले की शुरुआत होगी। गोपी सर, ये मुकाबला एक टक्कर वाला चलता हुआ नजर आ रहा है, क्योंकि आप जानते हैं कि वहां पर 74 रनों का टारगेट है, जहां पर अभी तक साइना अन्ना टीम की बात की जाए 2 विकेट गंवाकर चौथे ओवर की शुरुआत है और 36 रन स्कोरबोर्ड पर लगा चुके हैं टीम। इज अ वाइड बॉल। एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी होती हुई अब हर गेंद पर समीकरण चेंज और प्रेशर दबाव होगा, क्योंकि दबाव में कोई बिगड़ जाएगा तो कोई निकल जाएगा। ये मुकाबला एक लाजवाब होता हुआ। अब रिप्ले देख सकते थे कि ऑफ स्टंपर गेंद थी, मगर ऑफ स्टंप के बहुत ही बार रन खेलना चाहते थे, मगर गेंद विकेट कीपर विकास दुबई काजू के हाथों में जाती हुई छुपती हुई, मगर अंपायर ने निर्णय दिया वाइड बॉल का। और थर्ड और अपने जो रिरू था वो गवाया है। फील्डिंग टीम संतोष भवन खाजू इलैंड। गोपी सर, अभी भी मुकाबला एक बैलेंसिंग पर है। 74 रनों का टारगेट है, 15 गेंदे और 37 रनों की दरकार है। क्या कहना चाहेंगे गोपी सर? मॅच अजूनही वॉन आहे परंतु त्यासाठी मैदानामध्ये थांबणं गरजेचं आहे. 15 बॉल 37. मागचा बॉल वाईड बॉलला एक्स्ट्रा मिळाले आणि त्यामुळे तो दबाव गोलंदाजावर थोडासा जाणवेल. पण तो अनुभव हा भरपूर महत्वाचा राहतो. देवा तयार. स्ट्राईक एंडला आहे डिल्मॉन. पुढच्या चेंडूचा सामना करेल. ऑन साइडला हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल टिपतोय. मागच्या चेंडूवर एक्स्ट्रा मिळाली परंतु या चेंडूवर एक्स्ट्रा पॉवर लावण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. आउटसाइड खेलना चाहते थे, गेंद बराबर बल्ले पर आई नहीं थी। गेंद लॉन्ग ऑन सीजन पर एक बेहतरीन अंदाज में उस कैच को अंजाम दिया खिलाड़ी ने, और वहां पर अमन की खेली को लगाता हुआ विराम। बल्लेबाज बैक टू डगआउट। अब 14 गेंदे हैं और वहां पर 37 रनों की दरकार है। ये मैच एक मोड़ पर आता हुआ गोपी सर, क्योंकि कभी तुम्हारी तो कभी हमारी बारी बारी सबकी बारी चल रही है। कभी बल्लेबाज हावी तो कभी गेंदबाज हावी। ऐसा ये मुकाबला ऐतिहासिक नारंगी के मैदान पर आपको देखने को मिलता हुआ। दोलायमान स्थितीमध्ये चाललाय हा सामना. कधी बॉलिंग टीमकडे जाईल तर कधी बॅटिंग टीमकडे जाईल, पण जो सर्वोत्तम खेळ तोच बाजी मारेल. कार्तिक इलेव्हन संतोष भुवनखे, साईनाथ अर्नाळा. 74 लक्ष आहेत, 14 चेंडू आणि 37 धावा. पाहिलं तर शक्य आणि पाहिलं तर अशक्य. शक्य आणि अशक्य या 2 शब्दांच्या मध्ये जर काय असेल तर ती तुमची मेहनत, जिद्द, चिकाटी आणि जिद्दीने खेळावं लागेल. 14 मध्ये 37 असताना मैदानाच्या आतमध्ये आलाय करण. त्याच्या नावातच रन आहेत. संघाला धावांची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल, पण तो विशेष कौतुक करावं लागेल देवाचं. तो आला, काही धावा त्याने खर्च केल्या, पण तो विकेट देखील आली आहे. आणि ज्यावेळेला विकेट मिळते त्यावेळेला तो आत्मविश्वास बघायला मिळतो. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी यावेळेला राऊंड विकेट येतोय. तर स्ट्राईक एंडला आहे करण.
हलक्या त्याने बॅकलिपला खाली घेत असताना ड्राईव्ह करायचा होता, पण तो वेगाने चेंडू हाय हॅलो करत सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय आणि आता जही सर जसे डॉट बॉल येतील तसा दबाव बघायला मिळणार आहे. सही कहा सर जी आपने. 13 गेंदे 37 रनों की दरकार है. देवा की बात कीजिए तो अभी तक एक चौका आने के बाद फिर बैकअप किया. राइट राउंड विकेट से गेंदबाजी होती हुई. खरन स्ट्राइक पर है. जवाबदारी दी है कप्तान ने, उसे निभाना होगा. लेग स्टंप पर गेंदी पैरों पर हम साइड खेलना चाहते. गेंद बल्ले पर आई ने. 1 रन तो पूरा हुआ. दूसरे की मांग है. रनआउट का मौका बनेगा क्या? देवा जाकर गेंद को कलेक्ट करते मगर 2 रन पूरे होते हुए लेग बाय का इशारा अंपायर द्वारा. अब 12 गेंदे हैं, 35 रनों की दरकार है. मंजिलें दूर है, गहरा अंधेरा है. पहाड़ को छिड़कर रास्ता बनाना होगा. मगर दोस्तों कहते हैं ना, मंजिलें उन्हीं को मिल जाती है जिनके सपनों में जान होती है. पंख से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होनी चाहिए. अब लड़ना होगा. कमांडीज गेंदे और 35 रन. इस ओवर में अब बल्लेबाजों को किमान 15 से 17 रन तो जोड़ने होंगे, क्योंकि आखिरी ओवर में सब 15-16 रन इस मैदान पर बन सकते हैं. बल्लेबाजों के पास क्षमता है, ताकत है, जिन्होंने हर बार इस मैदान पर अपनी टीम के लिए लड़ा है. तो क्या कहना चाहेंगे आप? 12 मध्ये 35 शक्य आहे, पण त्यासाठी मी मगाशीच उल्लेख केला होता. मैदानामध्ये थांबणं गरजेचं आहे. विहंगम दृश्य आपण पाहिलं आपल्या मेगा स्क्रीनवर देखील, डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं हे चित्र विहंगम दृश्य बघायला मिळालं. परंतु मैदानाच्या आतमध्ये 12 बॉलमध्ये 35 बनवायचे असतील तर या षटकामध्ये आणि शेवटच्या 2 षटकांमध्ये जिथे आपण प्रामुख्याने डेथ ओव्हर म्हणतो, स्लॉग ओव्हर म्हणतो, अशा वेळेला एका फलंदाजाला आता आक्रमण करणं गरजेचं आहे. या षटकात जर 15 ते 20 धावा आल्या तर मात्र हा सामना बनू शकतो, ही मॅच बनू शकते. परंतु त्यासाठी आता मोठे फटके खेळणे याशिवाय दुसरा पर्याय बॅटिंग टीमकडे नाही आहे. जाहीर सर. सही कहा सर जी आपने. बल्लेबाजी करनी होगी. अब बल्लेबाजों को घेर खोलना होगा. टॉप घेर में बल्लेबाजी करनी होगी. मन गेंदबाजी पर है. एक बेहतरीन मैडन ओवर देगा था, वही अंदाज में फिर कप्तान ने हमारे पर भरोसा रखा है. 12-35 का मामला है. आउटसाइड पर गेंद को खेला. लॉन्ग ऑफ पर गेंद ऊंचाई पर है, मगर देवा है, मगर बन जाएंगे दर्शक. दर्शक बनेंगे दीवाने. गेंद सी मारे का बार 6 रन. ने मागच्या ओव्हरमध्ये कमालीची गोलंदाजी केली होती. त्याच्या विरोधात लेग स्पिन अगदी स्लॉटमध्ये मिळाला आणि त्यावर हल्ला करत असताना आकाश यात्रा, आकाश भ्रमण करवण्यासाठी पाठवून दिलं लॉंगॉन सीमारेषेच्या बाहेर आणि हा षटकाराला. आता समीकरण बदललंय. 12 मध्ये 35 पाहिजे होते, आता 11 मध्ये 29 धावांची गरज असेल. परंतु जाहीर सर हा षटकार बरंच काही देणारा राहील साईनाथ अर्नाळासाठी. आउटसाइड खेलना चाहते थे. गेंद उछाला लेती हुई गुड लाइन से और सीधी विकेट कीपर के दस्तानों में. चलिए अंपायर के चैलेंज किया है वहां पर बल्लेबाजों ने देखना होगा ये वाइड है या नहीं. थर्ड अंपायर आइए, बिजी हो जाइए. क्या होगा क्या नहीं, यहाँ पर ये मैच बेहतरीन होता हुआ नजर आएगा. कभी तुम्हारी तो कभी हमारी, बारी बारी सबकी चल रही है. कभी बल्लेबाज हावी है तो कभी गेंदबाज हावी है. देखिए ऑफ स्टंपर सफल हुए थे, मगर लेग ब्रेक गेंद थी. खेलना चाहते थे, सफल होकर गेंद विकेट कीपर के दस्तान में, विकास उबक खाजू के दस्तान में जाते हुई, क्योंकि यहाँ पर गेंदबाजी एक लाजवाब होती हुई. गोपी सर, अब यहाँ पर ये गेंद अगर फ्री हो जाएगी तो फिर बल्लेबाजों के लिए परेशानी होगी. फिर 10 गेंदे और 29 रनों का दरकार आएगा ये मैदान पर. ॲक्शन रिप्लेमध्ये बघायला मिळते. बराच बाहेर गेला, आउटसाइड ऑफ स्टंप बराच बाहेर गेला आणि त्यानंतर अमन तिवारीने बॅटरला फॉलो केलाय. परंतु आता तिसरे पंच, दूध का दूध और पाणी का पाणी, काय असेल या चेंडूची कहाणी पुढच्या काही सेकंदांमध्ये आपल्या समोर येईल. ॲक्शन रिप्ले आपण बघतोय. चांगला लेग स्पिन, परंतु फॉलो करत असताना जसा टप्पा पडला, एखादी रेल्वे गाडी ज्यावेळेला ट्रॅक बदलते थोडंसं वळण प्राप्त होतं, तसंच वळण इथे बॉलला पडल्यानंतर प्राप्त झालं. परंतु तो आता स्वैर चेंडू आहे की योग्य चेंडू आहे यावर बरीच समीकरण अवलंबून असेल. कारण इथे जर स्वैर चेंडू दिला गेला तर एक एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये ॲड होईल. परंतु हा चेंडू ग्राह्य असेल तर मात्र थोडासा दबाव फेस करावा लागेल बॅटिंग टीमला. आणि आता तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळे हा चेंडू आहे ग्राह्य चेंडू. आता समीकरण 10 चेंडू 29 धावा, 74चं लक्ष आहे. परंतु हा चेंडू डॉट बॉल आणि त्यामुळेच
अमनला देखील थोडासा आत्मविश्वास मिळेल. पहिल्या चेंडूवर षटकार आला, दुसऱ्या चेंडूवर त्याने थांबवलंय. 10 मध्ये 29 धावा अजूनही बनवाव्या लागतील. सही का सर जी, 10 गेंदे 29 रनों की दरकार है. अमन गेंदबाजी पर है, एक छोटा गेंदबाज है, बड़ा काम करना होगा. पहली ओवर में बेहतरीन गेंदबाजी का नजारा पेश किया था, मगर पहली गेंद पर सिक्सर आने के बाद बैकअप होता हुआ, बैकअप करना है. फिर ऑन साइड पर गेंद ने ऊंचाई ली, खिलाड़ी है वहां पर, क्या आज बनेगा मैच बनेगा. बेहतरीन फील्डिंग, गेंद को अंदर रोका है, मगर बेहतरीन थ्रो भी आता हुआ विकेट कीपर के दस्तानों में अपने टीम के लिए तमाम 5 रन रोके. बेहतरीन फील्डिंग का नजारा. गोपी सर जी क्या कहना चाहेंगे. असं वाटलं होतं बॉल बाहेर जाईल, पण तू फिल्डिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. डेडिकेशन, जिद्द, चिकाटी हे बरंच काही दाखवलं आणि त्यानंतर धावा वाचवल्यात. ऍक्शन रिप्ले मध्ये बघायला मिळतंय. पिकअप शॉट होता, आतमध्ये येणारा बॉल हवेत खेळला असं वाटलं होतं, बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, पण तू शर्तीचे प्रयत्न केले आणि त्यानंतर आपल्या संघासाठी स्वतःला समर्पित करत असताना हा बॉल आतमध्ये ढकललाय. परंतु अजूनही एज ऑफ बाउंड्रीजसाठी सध्या चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे पुन्हा पाठवलंय. पाय स्पर्श झालाय का हे पडताना केलं जाईल, ज्याला आपण एज ऑफ बाउंड्री म्हणू शकतो. आणि तिसरे पंच सध्या ऍक्शन मध्ये आहेत, परंतु प्रयत्नांसाठी दाद द्यावी लागेल जाईल सर. सही का सर जी, 100% देने होंगे ये खिलाड़ियों के लिए. देखिए क्या एफर्ट दिखाया, क्योंकि वो कैच को अंजाम भी दे सकते थे, मगर वहां पर उस गेंद को रोका है कि हमारा बैलेंस कभी आउट हो जाए. सेफ है, 1 ही रन मिल जाएगा बल्लेबाजों के लिए. बेहतरीन फील्डिंग का नजारा. 9 गेंदे अभी भी 34 रनों की दरकार, 28 रनों की दरकार है. 9-28 का मामला आया है, मगर ये आने वाली 3 गेंदें ना गोपी सर, इस 3 गेंद पर एक बड़ा शॉट, फिर मैच में वापसी साइना दाना टीम की हो जाएगी. क्या कहना चाहेंगे आप. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. येणाऱ्या 3 बॉलमध्ये जर एक मोठा फटका आला तर कमबॅक होऊ शकेल. अमन ओर द विकेट, फिरवलाय बॉल, कट केलाय, स्क्वेअर कट करायचा होता, कव्हर्स मध्ये चाललाय बॉल, स्वीपर कव्हर मधून फिल्डर तिथे पोहोचतील तोपर्यंत एकच धाव. ही सिंगल देखील महत्वाची. एकेरी दुहेरी धावा क्रिकेटची लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जाते. सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेट केली आहे. आता येणाऱ्या 2 बॉलमध्ये जर एखादा मोठा फटका आला तर समीकरण बदलू शकेल, पण त्यासाठी तो फटका येणं गरजेचं आहे, कारण क्रिकेटमध्ये जर तरचं समीकरण जाहीर सर चालत नाही. करना है तो अभी करना है. 8 गेंदे 27 रनों की दरकार है. सन स्ट्राइक पर है, कदमों का इस्तेमाल किया था, बैट का एज लेकर के ना गली सीजन पर गई, डायरेक्ट हिट का अपने प्रयास है, और बल्लेबाज का काम फिट, डायरेक्ट हिट, बल्लेबाज काम फिट, और बल्लेबाज बैक टू डग आउट, गॉन. ये बैटर चलिए जल्द से जल्द मैदान पर. पहला मुकाबला थोड़ा सा देरी होता हुआ, इसके बाद दूसरे मुकाबले की हमें शुरुआत भी देखनी है. एक बेहतरीन मुकाबला होगा. सत्यनारायण कोपरी टीम ने टॉस जीता, फील्डिंग करने का फैसला लिया है, और उसके बाद बल्लेबाजी के लिए टीम उतरेगी. एक बेहतरीन नामचीन दोनों टीमों ने एक फॉर्मेट गोपी सर बहुत ही अंदाज में वसई तालुका के अंदर खेला है, और आज वसई तालुका की 8 टीमें बेस हमें देखने को मिलती हुई. आज वसई तालुक्यातील खेळाडू संघ बघायला मिळतात, परंतु या सामन्यामध्ये आपण बघितलं तर ही विकेट बरंच काही देऊन जाणारी आहे कार्तिक 11 संतोष भुवनसाठी. आता 7 बॉलमध्ये 27 धावांचं समीकरण पूर्ण करावं लागणार आहे साईनाथ अर्नाळाला. धावबाद होणं म्हणजे आत्महत्या. करण बाद झाला, सिंगल घ्यायची होती, परंतु ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षकांनी कल्पकता दाखवली, तत्परता दाखवली, आणि त्यानंतर तो डायरेक्ट हिट नेम करून केलाय गेम. परंतु आता 7 बॉलमध्ये 27, अजूनही सामना संपलेला नाहीये. या चेंडूवर एक मोठा हिट आला तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकेल, शिरका होऊ शकेल, परंतु अमन तिवारी आतापर्यंत सर्वाधिक दमदार गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. यादीचं षटक त्याचं विकेट मेडन होतं, परंतु या षटकामध्ये देखील त्याने धावा रोखल्या आणि आपल्या संघाच्या विजयासाठी एक मार्ग तयार करण्यामध्ये त्याने हातभार लावलाय. परंतु मैदानामध्ये आता संदीप आलाय, आणि संदीपच्या बॅटमधून जर या चेंडूवर हिट आला तर मात्र पुन्हा एकदा या सामन्याचं समीकरण बदलताना दिसणार आहे. सही कहा सर जी आपने. संदीप खरवदा स्ट्राइक पर है, एक नामचीन बहुत अनुभव है. अब 40 भी एक लाजवाब खेलते हैं, मगर अब देखना होगा जितना अनुभव है, मगर वहां पर अमन गेंदबाजी पर अपनी गेंदबाजी का जलवा भी कर रहे हैं. पहली गेंद पर सिक्सर आने के बाद बैकअप किया है. अच्छी गेंद, ठप्पा गिरने के बाद थोड़ी सी कट होती हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों में. 6 गेंदें और 27 रनों की दरकार है. मंजिलें दूर है, मगर आने वाली ये 3 गेंदें ये मैच का रूपरेखा बदल जाएगी. हम चलेंगे हमारे डीजे ऑपरेटर के पास, फिर आएंगे मैदान के और. कमांड डीजे.
की जाए तो 74 का लक्ष्य था। पहली ओवर में जो बेहतरीन बल्लेबाजी हुई थी, 21 रनों का मेला लुटा गया था। उसके बाद बल्लेबाजों को वहां पर रुककर एक साझेदारी बनानी थी, मगर विकेट गुच्छे में गिरे, वहां से थोड़ी सी टीम बैकफुट पर जाती हुई नजर आई। आप क्या कहना चाहेंगे? सुरुवात चांगली झाली होती, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये आपण बघितल्या तिथे तब्बल 21 धावा वसूल केल्या गेल्या होत्या. पण सुरुवात करून चालत नाही, सातत्य असणं गरजेचं. त्यानंतर जसा तुम्ही उल्लेख केला की विकेट आल्या, रेग्युलर इंटरव्हल्समध्ये विकेट आल्या आणि तिथून हा संघ साईनाथ अर्नाळा थोडासा बॅकफुटला गेलाय. परंतु शेवटचे 6 चेंडू आणि इथून जर आपण बघितलं जिंकण्यासाठी ज्या धावा गरजेच्या आहेत त्या बनवण्यासाठी आता प्रत्येक चेंडूवर तुम्हाला मोठा फटका खेळणं गरजेचंच राहणार आहे आणि तो प्रयत्न करावाच लागेल. 47ला 4 आहे, 74चं लक्ष आहे. त्यामुळे इथून पुढे आता ज्या धावा उरलेल्या आहेत त्यासाठी गोलंदाजीची धुरा सांभाळील, 6 चेंडू टाकण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली शेवटच्या षटकामध्ये. अविनाश गेंदबाजी पर है। पहली गेंद खेलना चाहते थे ड्राइव, मगर बैट का एज लगकर गेंद गली से थर्ड मान पर आती हुई। एक ही रन से बात नहीं बनेगी, गेंदों को हवाई सफर करना होगा, क्योंकि दिल्ली आपके लिए दूर है। 5 गेंदें 26 रनों की दरकार है। अब ये 5 गेंदों में 4 गेंदें तो हवाई सफर में आपको बेचनी होगी, मगर संदीप के पास क्षमता है, ताकत है, किया है और करना होगा अपनी टीम के लिए। मगर गेंदबाज बेहतरीन अविनाश गेंदबाजी पर है। 5 गेंदें 26 रनों की दरकार है। 5 चेंडू आणि 26 धावा। आउटसाइड पर गेंद को खेला, मगर खिलाड़ी को चुन लिया है। संदीप की खेली को लगता हुआ विराम। बल्लेबाज बैक टू डगआउट, गॉन, कमांड डीजा। आली पुलचा प्रयत्न होता, डीप मिड विकेटला चांगला झेल टिपला गेला. ॲक्शन रिप्लेमध्ये बघूया अविनाशचा हा बॉल लो फुल टॉस होता आणि त्यावर कनेक्शन तेवढंच प्रॉमिसिंग नव्हतं. डीप मिड विकेटला कोणती चूक झालेली नाही आहे आणि एक वेगळ्या शैलीमध्ये ऑस्ट्रेलियन स्टाईलने हा झेल टिपला गेला, जिथे विकेट मिळाली. 48ला 5, 4 चेंडू आणि 26 धावा. पण तो अजूनही इथे भाकीत करता येणार नाही, पण तो संदीपला खातं उघडता आलेलं नाहीये. 2 चेंडू त्याने इथे 2 चेंडू खेळला, पण तो भोपळाही फोडू शकलेला नाही आणि त्याचं कारण होतं अविनाशचा हा चेंडू, जिथे विकेट मिळाली. 4 मध्ये अजूनही 26 बनवायचे आहेत. 74चं लक्ष थोडंसं बॅकफुटला गेलाय, पण तो अजूनही स्वतःवरचा आत्मविश्वास बरंच काही देणार असेल. निंबासंघ डगआउटमध्ये परतलाय. 4 चेंडू 26 धावा. ही जबाबदारी आता अब्राम आणि नेस्टरला घ्यावी लागेल, पण तो अब्राम स्ट्राईक एंडला. अविनाश संधी त्याला देणार का, हा प्रश्न अनुत्तरित. क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल. उजव्या हाताचा फलंदाज ज्यावेळेला स्ट्राईक एंडला येतो त्याच्यासाठी एक वेगळी रणनीती बनवणं गरजेचं राहतं आणि तोच प्रयत्न केला गेला. आतमध्ये आणलाय बॉल, विदा मनस्थितीमध्ये राहिला फलंदाज आणि त्यामुळे ते धाव मिळणार नाही, परंतु पंचांचा इशारा येतो इकडे. डेलिब्रेट केलेला नव्हता, म्हणजे जाणीवपूर्वक ज्यावेळेला तो खेळता कोणतीच मोमेंट फलंदाजांची ज्यावेळेला होत नाही. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण बघूया, ते द्विधा मनस्थितीमध्ये होता. असं वाटलं होतं बाहेर जाईल, लेग स्टंपला फुंकर मारून जाईल, पण तो त्यानंतर आतमध्ये बळाला, शरीराचा वेध घेतला. त्यानंतरचा बॉल बॅट फिरवली आहे, खेळायचा होता वाशीला, बॉल गेलाय काशीला, अशी परिस्थिती बघायला मिळते. अजून एक डॉट बॉल. आता सर्व काही आशा अपेक्षा थोड्याशा मागे गेल्या आहेत आणि कदाचित गाशा गुंडाळावा लागेल आता या टीमला. अशी परिस्थिती या दुसऱ्या डावामध्ये, या दुसऱ्या सत्रामध्ये बघायला मिळते जाईल. सर सही कहा सर जी आपने। आउटसाइड पर गेंद को खेला है, मिड विकेट पर गेंद ट्रैवल होती हुई जब तक गेंद को फील्ड किया जाएगा। अब 1 गेंदों का खेल आना बाकी रहेगा। 2 गेंदों का खेल, 1 गेंदों का खेल आना बाकी रहेगा। आखिरी गेंद है मैदान पर और ये मुकाबला अब कार्तिक 11 संतोष भवन की झोली में आता हुआ नजर आ रहा है। मिसल स्ट्राइक पर है, आउटसाइड पर मिड विकेट पर गेंद जारी हुई जब तक गेंद को फील्ड करेंगे खिलाड़ी। मगर हड लक टीम, साइनधारा टीम इस टूर्नामेंट में आपने हिस्सा लिया। तमाम हमारी नारंगी ग्राम सम्मेलन नारंगी की जानी से आपका बहुत बहुत शुक्रिया। हर साल इस टूर्नामेंट में आप हिस्सा लेते हैं, मगर हड लक इस मैच में थोड़ा सा अपेक्षा आता हुआ और नेक्स्ट मैच के लिए बहुत बहुत बधाई रहेगी वहाँ पर कार्तिक 11 संतोष भवन टीम के लिए। नेक्स्ट मैच चलिए मैदान पर साइनाथ अपना सत्यनारायण कोपरी टीम मैदान का ताबा ले, सलामी जोड़ी मैदान पर दाखिल होगी टिवरी टीम द्वारा। और यहाँ पर पहली मैच के मैन ऑफ मैच
जिन्होंने एक बेहतरीन अर्धशतक इस टूर्नामेंट का पहला अर्धशतक पहला मैडन ओवर मुझे आज की बात की जाए और कल की तो कपिल पाटिल के नाम पर एक मैडन ओवर रहा था और यहाँ पर अश्विन के उनके नाम पर रहा एक ओवर। केले पण संतोष भुवनने पहिल्या डावमध्ये अनिलने 24 बॉलमध्ये 54 धावा काढल्या, नाबाद अर्धशतक ठोकलं. देबाने काढल्या 3 बॉलमध्ये 11, विकासने 9 बॉलमध्ये 6 धावांचं योगदान दिलं आणि त्यानंतर 73ला 1 अशी स्थिती पहिल्या डावमध्ये बघायला मिळाली. परंतु प्रत्युत्तरा देखील साईनाथ अर्नाळा संघाने